टायगरवरती कुठली तरी सर्जरी केली होती. ते काय होतं? आम्ही एक नंदनकानन नावाचा झू आहे ओरिसामध्ये, तिथून एक पांढरा वाघ प्राणी संग्रहालयासाठी घेतला होता आणि तो आल्यानंतर त्याच्या तोंडावर एक कायम जखम होती. तर विच आर द मोस्ट कॉमन कॅन्सर्स दॅट यू ऑब्झर्व? कॅन्सर आता अगदीच सिम्पल कॅन्सर विच इज इझिली ट्रीटेबल असं आपण म्हणलं तर वेनरल ग्रॅन्युलोमा नावाचा एक डिसीज असतो विच इज अ सेक्शुअली ट्रान्समिटेड कॅन्सर. सर, आम्हाला ऐकायला आवडेल एखादी सगळ्यात टफ कॅन्सर सर्जरी जी तुमच्या एक्सपिरियन्समध्ये आली असेल. कधी कधी या नादात ते घरातनं पळून पण हो, जातात, हो. म्हणजे स्ट्रेईंग टेंडन्सी ज्याला म्हणून. एक्झॅक्टली. घर सोडूनच ते निघून जातात, 4-4, 5-5 दिवस भटकत राहतात, तेव्हा भटक्या कुत्र्यांची मारामाऱ्या करतात. सर, आत्ता जो सुप्रीम कोर्टचा डिसिजन आहे त्याच्यामध्ये खास मुद्दा असा आहे की त्या डॉग्सला परत रिलीज नाही करायचं. पेट्स हा आपल्या खूप जवळचा विषय आहे, खास करून डॉग्स आणि कॅट्स. डॉग्स आणि कॅट्सला पाळणं किंवा त्यांचं केअर घेणं हे बदलत्या काळामध्ये खूप गरजेचं आहे आणि त्याकरताच पेट्स अँड मी हे त्यांच्या पॉडकास्टच्या स्वरूपात काही गेस्टला इन्व्हाइट करतं जे त्या फील्डमध्ये एक्सपर्ट्स असतात आणि त्या एक्सपर्ट्सकडून आपण आपल्या व्ह्युअर्सची किंवा जे नुकतेच पेट पॅरेंट्स बनलेले आहेत किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी पेट्स आहेत त्यांच्या शंका दूर करण्यासाठी हे एक्सपर्ट्स मदत करत असतात. तर या इनिशिएटिव्हमधून आपण आज आपल्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे डॉक्टर स्वानंद गोरे आणि डॉक्टर विनय गोरे यांना. डॉक्टर विनय सरांचा पॉडकास्ट लास्ट टाईम तुम्ही पाहिलेलाच असाल, पण जरी जे कोणी व्ह्युअर्स आपल्यासाठी आज नव्याने जॉईन होत आहेत त्यांच्याकरता म्हणून मी डॉक्टर विनय सरांना इन्व्हाइट करेन की तुम्ही थोडं सांगा तुमच्याबद्दल आणि आपल्या व्ह्युअर्सला तुमची ओळख परत एकदा पटवून द्या. ॲक्च्युली लहानपणापासूनच प्राण्यांची पक्ष्यांची आवड असल्यामुळे मी या फील्डकडे वळलो. आता गेली 40 वर्ष मी या व्यवसायामध्ये आहे. खूप आनंददायी असा हा प्रकार आहे आणि कुठलाही आमचा डल डे नसतो. आम्ही खूप आनंदाने आणि दिवसभर हे काम करत असतो. मी मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातनं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर मी थोडे दिवस पेशो पार्कमध्ये काम केलं ॲज अ वेटरनरियन आणि त्यानंतर मग माझी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. आणि कदाचित घरामध्ये आणि हे सगळं प्राण्यांचं पक्ष्यांचं आवडीचं वातावरण असल्यामुळे माझ्या दोन्ही मुलांनी वेटरनरी हाच व्यवसाय किंवा प्रोफेशन स्वीकारला आणि त्यांनी आज स्वानंद तुमच्यासमोर आहेच आहे आणि माझी मुलगी नीरजा ती पण वेटरनरियनच आहे. सर, स्वानंद सर, तुमच्यासाठी प्रश्न. घरात बाबा तुमचे वेटरनरियन आहेत आणि इज बीन अ रिनॉन प्रॅक्टिशनर इन पुणे. सो तुम्ही या फील्डकडे कसे आलात? नाही, फील्डकडे यायला मला फारसे एफर्ट्स केले गेले नाही. इट वॉज अ व्हेरी ऑर्गॅनिक प्रोसेस. म्हणजे मला आठवतं की मी अगदी शाळेत असताना आमच्या घरी काही सर्जरीज व्हायच्या, म्हणजे घरी म्हणजे ओटी केली होती तिथे सर्जरीज व्हायच्या आणि तेव्हा काही सर्जन आणि प्रॅक्टिशनर पण यायचे. तर माझी लास्ट मेमरी अशी आहे की मी पार त्यांना बाजूला करून मला बघायचं आहे असं करायचो. तर त्याच्यामुळे हा डिसिजन असा घेणं हा प्रोसेस मला कधी आलीच नाही. तो डायरेक्टली डिसिजन घेतला गेला. ऑब्व्हियसली बाबांचं काम खूपच उत्तम आहे आणि त्यांनी जे काय बिल्ड केलं आहे त्याच्यावरती अजून थोडं आपण काही अजून चांगलं करू शकतो या भावनेनेच मी याच्यामध्ये आलो आणि तोच करायचा प्रयत्न चालू आहे. विनय सर, आम्हाला तुमचा एक खूप चांगला किस्सा आठवतो की ज्याच्यामध्ये तुम्ही टायगरवरती कुठली तरी सर्जरी केली होती. ते काय होतं? आम्ही एक नंदनकानन नावाचा झू आहे ओरिसामध्ये, तिथून एक पांढरा वाघ प्राणी संग्रहालयासाठी घेतला होता आणि तो आल्यानंतर त्याच्या तोंडावर एक कायम जखम होती आणि काही केल्या ती बरी होईना. तर त्यानंतर तेव्हा थोडंसं अजून म्हणू की प्रिमेटिव्ह स्टेज होती प्रॅक्टिसची आणि तेव्हा आमच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. एक्सरे काढणं, साधी भूल देणं या सगळ्या गोष्टीसुद्धा त्रासदायक होत्या. तर त्यामुळे त्याचा आता ट्रीटमेंट कशी करायची यासाठी आम्ही मग त्याचा एक एक्सरे काढायचं ठरवलं. जेव्हा असं लक्षात आलं की त्याच्या नाकामध्ये एक ॲडिशनल टूथ होता, जो जेनेटिक डिफॉर्मिटी म्हणू आपण त्याला, एक्स्ट्रा न्युमररी टूथ म्हणतो आपण, तो त्याच्या नाकामध्ये होता आणि त्यामुळे ती एक छोटीशी जखम कायम, म्हणजे आपण ज्याला वाहणारी किंवा भळभळणारी जखम म्हणतो तशी कायम त्याच्या नाकावर होती. तर ती काढण्यासाठी मग आम्ही खूप प्रयत्न केले. एक्सरे काढला, एक टीम केली ह्युमन सर्जन्स आणि वेटरनरी सर्जन्स मिळून आणि मग तो दात नंतर काढला.
त्याच्यावर एक धडासुद्धा होता बालभारतीमध्ये 6वीच्या बऱ्याच मुलांनी तो अभ्यास पण त्याचा केलेला आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग होता. त्याच्यानंतर आम्ही त्याला तो दात काढल्यानंतरसुद्धा त्याला एक कॅप बसवली पोर्सिलिनची, जसं आपण माणसाला बसवतो, पण ती हाडं खाण्याच्या नादामध्ये ती दुसऱ्या दिवशीच पडून गेली. पण तरी खूप इंटरेस्टिंग होता. फ्यूज्ड निकेल फ्यूज टू क्रोम अशी ती प्लेट होती केलेली, टूथ होता. सर हे सर्जरीचा हिस्ट्री लक्षात घेता, नाव यू आर अ वेटरनरियन सर्जन, आणि वेटरनरी प्रॅक्टिस एक वेळ ठीक आहे की तुम्ही इन्स्पायर झालात, पण वेटरनरीमध्ये सर्जरीज का? सर्जरीचे तसे आता जर आपण पाहिलं तर देर आर मेनी मोडॅलिटीज आणि राईट नाव आय एम सीइंग दॅट वी आर गेटिंग ॲट पार, म्हणजे आय वोंट से टोटली ॲट पार, बट वी आर गेटिंग ॲट पार विथ ह्युमन सर्जरीज. म्हणजे जेवढ्या त्यांच्यामध्ये होतात तेवढ्यासुद्धा त्या प्रकारच्या सर्जरी आता गेल्या काही वर्षांमध्ये किंवा तेवढ्या कॉम्प्लिकेटेड ऑर सोफिस्टिकेटेड सर्जरीज आता व्हायला लागल्या आहेत आणि या सगळ्या लोकंसुद्धा तितके अवेअर झालेत याबद्दल आणि त्यांचंसुद्धा एन्थुझियाझम किंवा मोर दॅन एन्थुझियाझम आय वुड से केअर ऑर अफेक्शन टुवर्ड्स द पेट्स इज इन्क्रीजिंग ओव्हर द इयर्स. त्यांना आमच्याकडनं अजून जास्ती अपेक्षा असतात की आपण अजून काय करू शकतो, अजून किती चांगलं करू शकतो. आता कॅन्सरसारख्या सर्जरीज किंवा आय सर्जरीज, कॅट्रॅक्ट सर्जरीज, स्पेशलाइज प्रोसिजर्स, हिप रिप्लेसमेंट्स, अशा या नवीन नवीन सर्जरी ज्या आता ह्युमन्समध्ये आपण बघायचो किंवा गेल्या काही वर्षात पॉसिबल नव्हत्या, त्या आता चालू झालेल्या आहेत आणि लोक त्याच्याबद्दल अवेअर आणि तेवढं त्याच्यावरती कष्ट घ्यायला पण तयार आहेत. म्हणून आय वुड से की आत्ता सध्याचा काळ हा खूपच चांगला राहील वेटरनरी सर्जरीसाठी आणि असंच चालू राहावं, कारण लोकांची जेवढी केअर समोरचा माणूस देऊ शकतो तेवढं वी आर ऑल्सो मोर एन्थुझियास्टिक टू बी मोर अवेअर अँड गिव्ह मच मोर केअर. सो आमच्यासाठी हा एक गोल्डन पिरियडच म्हणता येईल असं आहे. सर आपल्याकडे पेट पॅरेंटिंग जे आपण ज्याला म्हणतो की पास्ट 10 इयर्समध्ये की 10 वर्षाआधीचं पेट पॅरेंटिंग आणि आत्ताचं पेट पॅरेंटिंग यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो? म्हणजे आता जसे माझे वडील म्हणले तसं की जेव्हा त्यांची प्रॅक्टिस चालू झाली होती तेव्हा प्रॅक्टिसकडे बघायचा दृष्टिकोन किंवा तेवढं पॉसिबलच नव्हतं. आता लोक आम्हाला विचारतात की अजून काय करू शकतो, तेव्हा इतका त्याच्यामध्ये स्टार्क डिफरन्स मला जाणवतो की इवन आत्तासुद्धा मी म्हणजे आता 13-14 वर्ष झाली, तर मी जेव्हा इनिशियली जॉईन केलं होतं तेव्हाची प्रॅक्टिस जी होती ती आम्ही बेसिक प्रॅक्टिस करायचो असं मी म्हणू शकेन. बट आम्हालासुद्धा आता वी हॅव टू कीप ऑन अपग्रेडिंग आवर सेल्फ, वी कीप ऑन रीडिंग एव्हरी डे, वी कीप ऑन सीईंग डिस्कशन्स फ्रॉम अब्रॉड, की अजून आपल्याला तिथे अजून रिसर्च तर आहेच आहे आपल्या म्हणजे चालूच आहे, ते पण इनकॉर्पोरेट करायचा आम्ही प्रयत्न करतो. तिकडचे काही वेगळे मेडिसिन्स असतील तर ते इनकॉर्पोरेट करतो. लोकांचा सपोर्ट आम्हाला खूप मिळतो की तुम्ही करा, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा, तुम्हाला पाहिजे तर अजून वेगळे मेडिसिन्स आणा, अजून काही वेगळं करता येईल का, ते स्वतःहून आम्हाला विचारतात, विच इज लाईक वी फील व्हेरी हॅपी अबाउट इट की आम्ही इतका जर आम्हाला सपोर्ट मिळतो तर आम्ही अजून काही चांगलं देण्याचा प्रयत्न अजून करू शकतो. सो देर इज अ डिफरन्स, डेफिनेटली अ डिफरन्स. म्हणजे गेल्या 5-10 वर्षामध्ये तर खूपच ॲडव्हान्समेंट झाल्यात या फील्डमध्ये आणि ते आम्हाला दिसतं आहे. म्हणजे एव्हरी डे टू डे ॲडव्हान्समेंट्स आम्हाला दिसत आहेत. जसं मी मगाशी म्हणलो तसं ॲडव्हान्स प्रोसिजर, सोफिस्टिकेटेड प्रोसिजर आता व्हायला लागले आहेत आणि इट इज हेल्पिंग अवर प्रोफेशन ॲज अ होल अँड नॉट जस्ट अवर प्रोफेशन बट इट इज हेल्पिंग टुवर्ड्स द बेटरमेंट ऑफ ॲनिमल्स. विनय सर, तुमचा एक्सपिरियन्स काउंट करता आणि तुम्ही जग फिरलात, आपल्या इंडियन वेटरनरी प्रॅक्टिस आणि बाहेरच्या प्रॅक्टिसेसमध्ये अजून तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी जाणवतात की ज्या आपल्याकडे लॅकिंग आहेत? एकतर पाश्चिमात्य देशात खूप सुबत्ता आहे, त्यामुळे कुत्रे किंवा मांजरं किंवा पेट्स यांच्याकडे एकंदर बघण्याचा दृष्टिकोनच खूप वर्षापासून वेगळाच आहे असं म्हणू. प्राण्यांसाठी वाटेल ते करणं, त्यांच्यासाठी इन्शुरन्स करणं, इन्शुरन्समधून सर्जरीज करणं, ह्या सगळ्या गोष्टी तिकडे खूप वर्षापासून चालू आहेत आणि त्यामुळे कॉम्प्लिकेटेड सर्जरीज, जास्त कॉस्ट असलेल्या सर्जरीज तिकडे सहज केल्या जातात. आपल्याकडे तो ट्रेंड आता यायला लागला आहे हळूहळू, कारण काही सर्जरीची कॉस्ट खरोखरच जास्त असते, काही 2-3 लाखापर्यंतसुद्धा सर्जरीची कॉस्ट असू शकते. त्यामुळे इन्शुरन्स कवर घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि जे लोक आता करायला लागलेले आहेत. मी जेव्हा परदेशात काही वेळोवेळी गेलेलो आहे तेव्हा तिथल्या प्रॅक्टिसेसना भेट दिली. नॉलेज वाईज खूप फरक आहे असं मी नाही म्हणणार, पण ते जास्त मेटिक्युलस असतात रेकॉर्ड्स ठेवण्यामध्ये, म्हणजे प्रॅक्टिसचे रेकॉर्ड्स किंवा त्यांचं एकंदरीत अप्रोच ज्याला म्हणू थोडासा आपल्यापेक्षा जास्त मेटिक्युलस असू शकतो.
आता आपल्याकडेही हा डिफरन्स आता राहिलेला नाही आहे, बदल होत चाललेला आहे. परंतु पूर्वीपासूनच तिकडे काही वेटरनरी सॉफ्टवेअर्स वापरणं, काही कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर्स करणं, त्याची रेकॉर्ड्स ठेवणं, या गोष्टी मी वेगळ्या बघितल्या आणि त्या आत्मसात करायचाही प्रयत्न केला. सर, जसं पेट इन्शुरन्स हा मुद्दा तुम्ही आत्ता आपल्या प्रेक्षकांना सांगितलात, याच्यामध्ये तुम्ही क्लॅरिफाय करू शकता की बऱ्याच लोकांना डाऊट असतो की माझ्या डॉगला इन्शुरन्सची किंवा कॅटला इन्शुरन्सची गरज आहे का, जर असेल तर त्यात चांगलं कुठलं, जर चांगलं सापडलं तर त्याच्यामध्ये कवर काय काय होतं. आता युरानो हॉस्पिटल, वेटनरी हॉस्पिटल, तुम्ही सर्जरीज करता, तुम्ही ट्रीटमेंट्स देता, तर युजली या इन्शुरन्सचा उपयोग होतो का? इन्शुरन्सचा उपयोग प्लॅन्ड सर्जरीजसाठी होत नाही, कारण स्पे न्यूटर ते कवर करत नाहीत. पण आजारी पडल्यानंतर किंवा कधीकधी युट्रसमध्ये पस झाला, जी इमर्जन्सी प्रोसिजर आहे, त्यासाठी रिम्बर्समेंट मिळू शकते आणि जरूर करावा, कारण त्याच्याने कॉस्ट कव्हर व्हायला बरीचशी मदत होते. स्वानंद सर, तुमचं काय मत आहे याच्यावरती की इन्शुरन्स आता सर्जरीजमध्ये, जसं सरांनी सांगितलं की प्लॅन्ड सर्जरीज मध्ये त्याचा उपयोग नाही होत, पण अशा किती केसेस असू शकतात की ज्याच्यामध्ये इन्शुरन्सचा उपयोग होऊ शकतो? म्हणजे अगदी प्लॅन्ड अशा नाही, म्हणजे आय वोंट कॉल इट अनप्लॅन्ड प्रोसिजर. बट जसे आता मी मगाशी म्हणलो की काही ऑर्थोपेडिक कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर, जशा हिप रिप्लेसमेंट सर्जरी आता यायला लागल्या आहेत, किंवा पायोमेट्रा जसं आत्ता डिस्कस झालं, तर या सर्जरीची कॉस्ट जशी बऱ्यापैकी असते आणि ती सगळेच लोक बेअर करू शकत नाहीत. म्हणजे साधारण काय कॉस्ट असते, तुम्ही सांगू शकाल? हां, म्हणजे आता डिफर्स फ्रॉम प्रॅक्टिस टू प्रॅक्टिस, बट हिप रिप्लेसमेंट सर्जरी आय थिंक सो विथ ऑल द इन्स्ट्रुमेंटेशन अँड एव्हरीथिंग रिक्वायर्ड, ती एक 50,000 रुपयापर्यंत तरी ती सर्जरी होऊ शकते, किंवा त्याच्याहून जास्तीसुद्धा. आणि पायोमेट्रा किंवा जे युट्रसमध्ये इन्फेक्शन आहेत, या सर्जरी एक 15 ते 20,000 या रेंजमध्ये. पण अशी कधी कधी कंडिशन असते की ती पायोमेट्राची सर्जरीसुद्धा लोकांना करून घेणं, बट तेवढी त्यांची अफोर्डेबिलिटी नाही आहे. तर या प्रोसिजर समजा ऑलरेडी कवर्ड असतील त्यांच्या इन्शुरन्समध्ये, तर लोक वुड बी मोर दॅन हॅपी टू गो अहेड विथ इट. परत या कंडिशन अशा येतात की उतार वयात कंडिशन येतात. सो तेव्हा जर इन्शुरन्स कवर असेल तर म्हणजे आधीपासून जर तुम्ही प्रीमियम्स भरले आणि इन्शुरन्स कवर तुम्हाला तेव्हा ॲप्लिकेबल असेल, तर ही प्रोसेस जी आहे ती खूप स्ट्रीमलाईन होऊ शकते. आणि आता बरेच लोक आम्हाला सध्याच्या ह्याच्यामध्ये विचारायला लागलेत की कुठलं इन्शुरन्स चांगलं आहे किंवा कुठली कंपनी चांगलं इन्शुरन्स ऑफर करते आहे. तर मला वाटतं आता हा ट्रेंड काहीच वर्षामध्येच येणार आहे. जसा ह्युमनमध्ये आहे तसा, ह्युमन मेडिसिनमध्ये आहे तसा, हा ट्रेंड लवकरच पिकअप होईल आणि आय थिंक सो तो चांगला ॲप्लिकेबल राहील सगळ्यांसाठीच. मला वाटतं त्याचा नक्की विचार करावा आणि लोकांनी त्याच्यावरती पुढे जावं. सर, तुम्ही हिप डिस्प्लेशिया जो आजार आहे, जो आम्ही खूप ऐकतो, बरोबर, बऱ्याच डॉग्समध्ये हा आढळून येतो, राईट. आणि नक्की लोकांना माहिती द्या की हा आजार नक्की काय आहे, याची सर्जरी का करावी, आणि याच्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या घरगुती पद्धतीनं आम्ही त्याला टॅकल करू शकतो. ॲक्च्युली हिप डिस्प्लेशिया हा कंजेनायटल आजार आहे, म्हणजे राईट फ्रॉम बर्थ. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण पिल्लू जेव्हा घरी घेऊन येतो तेव्हा खूप आनंदाने आणलेलं असतं, आणि ऑब्व्हियसली त्या वयाला त्यांना कळत पण नाही की ह्याला हिप डिस्प्लेशिया हा आजार आहे. कारण तेव्हा काही छोट्या पिल्लाचे आपण एक्सरे घेऊ शकत नाही, कारण ते म्हणजे मेडिकलीसुद्धा किंवा हेल्थ हॅझार्ड्स पण असतात त्याचे, एक्सरे रेडिएशनचे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला पिल्लू घरी आणतो, त्याच्यानंतर एक 6-7 महिने होतात तोवर त्याला काही प्रॉब्लेम दिसत नाही. जसं हळूहळू वजन वाढत राहतं. एक समजा आपण आता गोल्डन रिट्रीवर असं समजा एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं, ज्याच्यामध्ये हा आजार जास्ती दिसतो दॅन एनी अदर ब्रीड. तर ह्याच्यामध्ये असं असतं की जेव्हा ते 25-30 वजनाचे व्हायला लागतात, तेव्हा त्यांना कॉम्प्लिकेशन आपल्याला दिसायला लागतात, की बसून उठताना त्रास होणं किंवा मोबिलिटी थोडी अफेक्ट होणं. तर तेव्हा असं झालेलं असतं की ऑलरेडी पिल्लू घरी आहे, आता आपण त्याला सर्जिकलीच टॅकल करायचं का, कारण तेव्हा इमोशन पण इन्व्हॉल्व झालेले असतात की एवढ्या छोट्या पिल्लाची एकदम सर्जरी करावी का. म्हणून लोक बऱ्याच वेळेला, म्हणजे आम्हीसुद्धा फॉर दॅट मॅटर, काही जॉईंट सप्लिमेंट्स देतो किंवा बेसिक त्यांना सांगतो की थोडं वजन कंट्रोलमध्ये ठेवूया, हायड्रोथेरपी करूया आणि काही नर्वाईन टॉनिक्स देऊ, सप्लिमेंट्स देऊ. ह्यांनी बऱ्याच वेळेला तो आजार कंट्रोलमध्ये पण येतो. त्याच्या पण ग्रेड्स आहेत, म्हणजे 1, 2, 3 जसं आपण ग्रेड म्हणतो तशा पण ग्रेड्स आहेत. काही ग्रेड्समध्ये असं असतं की सर्जरीला पर्याय राहत नाही, कारण जसे ते मोठे होतात, 6-7 वर्षाचे होतात किंवा त्याच्या पलीकडे जातात, तेव्हा आर्थरायटिस पण त्याच्यामुळे लवकर होऊ शकतो, आणि तेव्हा मग टोटल हिप रिप्लेसमेंट हे एवढंच ऑप्शन राहतं त्याच्यामध्ये. नाहीतर मग वजन कमी ठेवणं, मेडिकल मॅनेजमेंट करत राहणं. बट बऱ्याच वेळेला मी पाहिलं की मेडिकल मॅनेजमेंटला एका पॉईंटनंतर लोक पण कंटाळतात, कारण तेवढा रिझल्ट दिसत नाही त्यांना. सो कधी सर्जरी हा एकमेव पर्याय राहतो. आत्ता त्या सर्जरी यायला लागल्यात, पूर्वी आम्ही मेडिकलीज मॅनेजमेंट करायचो.
सर आणि बऱ्याच लोकांच्यात ही शंका असते की या सर्जरीज लोक घाबरतात. येस. बेसिकली त्यांना वाटतं की हे रिस्की आहे आणि हो. जसं चाललंय तसं चालू देत, बरोबर. माझा डॉग निदान माझ्या समोर तरी आहे. बरोबर. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? मेडिकल मॅनेजमेंट वर्क्स म्हणजे एव्हरी केस इज डिफरंट. एक केस आणि दुसरी केस एकत्र असेल किंवा सेम असेल असं नाही. काही केसेस आम्ही पाहिल्यात की आम्ही मेडिकली मॅनेज केल्यात आणि अगदी शेवटपर्यंत त्यांचे जॉईंट्स चांगले राहिले. वेट मॅनेजमेंट करून, फिजिओथेरपी करून, म्हणजे हायड्रोथेरपी इज अ पार्ट ऑफ फिजिओथेरपी, जॉईंट सप्लिमेंट देऊन. पण ज्या केसेस आहेत की जे आपण 3-4 वर्ष बघतोय की आपण हे करून म्हणजे झालेलं आहे आणि तेवढा आपल्याला रिझल्ट दिसत नाही आहे किंवा दिवसेंदिवस कंडिशन ॲग्रिवेट होत चालली आहे, तेव्हा सर्जिकलच थोडासा म्हणजे रिस्क घेऊन म्हणा किंवा आपण पैशाची किंवा कॉस्ट कन्सिडरेशन बघून आपल्याला सर्जरी वुड बी अन लाईक गुड ऑप्शन फॉर इट असं आहे. सर आणि या रिस्क व्यतिरिक्त समजा माझ्याकडे एखादं डॉग आहे आणि मला चेक करायचं की त्याला हिप डिस्प्लेशिया आहे का नाही, ओके. यासाठी आपल्याकडे काय सुविधा आहे? सिम्पलेस्ट थिंग इज अन एक्सरे. आपण एक्सरे करून बघू शकतो. त्याच्यामध्ये ग्रेड्स पण कळतात आपल्याला आणि एक्सरेचं इज अ गुड डायग्नोस्टिक टूल. त्याच्यासाठी फार अगदी CT स्कॅन, MRI वगैरे ॲडव्हान्स मोडॅलिटीजला पण जायची गरज नाही आहे. एक बेसिक एक्सरेने आपल्याला हिप डिस्प्लेशियाचा चांगला अंदाज मिळून जातो. आणि हे काय एजमध्ये तुम्ही सजेस्ट करा? अगदी छोट्या पिल्लांना नाही जमत कारण तेव्हा त्यांचे बोन्स पण फ्यूज नसतात कारण डेव्हलपिंग फेजमध्ये असतात. साधारण मी म्हणेन जर सायन्स दिसायला लागले तर 7व्या-8व्या महिन्यात 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जरी आपण एक्सरे केला तरी आपल्याला चांगला डायग्नोसिस त्याचा होऊन जाईल. म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या केसेस जनरली डिटेक्टच तेव्हा होतात पण अगदी छोट्या पिल्लांमध्ये कळतच नाही. जेव्हा तो साधारण त्याचं वजन वाढायला लागतं किंवा बसायला उठायला प्रॉब्लेम यायला लागतो तेव्हा आपण हे एक्सरे करून त्याचं डायग्नोसिस करू शकतो. विनय सर, पेट्समध्ये आता तुम्ही जे बघतायत इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये की लास्ट 10 इयर्स आणि आत्ता, तर कोणते असे आजार आहेत जे आता नव्याने उद्भवत आहेत आणि ज्याच्यासाठी सर्जरीज गरजेच्या आहेत किंवा ज्याच्यासाठी मेडिकल इंटरव्हेन्शन गरजेचं आहे? नव्याने असं नाही मी म्हणणार, परंतु आता कॅन्सर सर्जरी जसं स्वानंद म्हणलं आता खूप कॉमन व्हायला लागलेल्या आहेत आणि त्याच्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज, डायग्नॉस्टिक्स हे पण खूप आता चांगलं झालं आहे आणि त्यामुळे जसं माणसात म्हणतात की कॅन्सर इज क्युरेबल, तसं कुत्र्यामध्ये पण काही प्रमाणात आम्ही म्हणू शकतो. अर्थात कुत्रे कॅन्सर थेरपी ज्याला आपण किमोथेरपीला खूप चांगला रिस्पॉन्स देत नाहीत, त्यांना प्रॉब्लेम येतो, पण रॅडिकल सर्जरीजनी खूप फरक पडू शकतो. नवीन आजार आता कुत्र्यामध्ये तर काही उद्भवलेले नाही आहेत ज्याला सर्जरी लागते, कुत्रे किंवा मांजरामध्ये सुद्धा. त्यामुळे मला वाटतं की जसं जसं ट्रीटमेंटच्या ॲस्पेक्ट सुधारत आहेत त्याप्रमाणे काही गोष्टींना आपल्याकडे आता उत्तर आहे. नवीन पेट पेरेंट्स आहेत ज्यांना माहीत नाही आहे की आता जे पपी ते घेऊन आलेत किंवा एखादं किटन त्यांनी जर अडॉप्ट केलं असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टीची निगा ठेवली पाहिजे की त्याला भविष्यात हे आजार होऊ शकतात आणि त्याच्यासाठी डायग्नॉसिस ते किती लवकर चालू करू शकतात? प्रॉपर मेंटेनन्स अपकीपला तर खूपच महत्त्व आहे. आम्ही कधी कधी म्हणतो की आमच्याकडे वेलनेसमध्ये येणारे प्राणी जास्त असतात इलनेसपेक्षा, त्यामुळे त्यांना त्यावेळेलाच योग्य मार्गदर्शन करून त्यांना जर प्रॉपर सांगितलं फूड, त्याचं डिवर्मिंग, वॅक्सिनेशन या गोष्टी जर प्रॉपर केल्या तर आजारी पडण्याची शक्यता पुष्कळ कमी होते. म्हणजे ज्या ज्या रोगांना वॅक्सिन उपलब्ध आहे ते जरूर देऊन घ्यावं, त्यामुळे ते आजार तरी नक्की होत नाहीत. डिवर्मिंगसारख्या साध्या गोष्टींनीसुद्धा पोटाचे आजार खूप कमी होतात. काही गोष्टी टिक्स, पॅरासाइट्स यासाठी पण आता औषधं उपलब्ध आहेत जी जरूर वापरावी, ज्यांनी काही वेक्टर बॉर्न किंवा इन्सेक्ट्समुळे होणारे आजार कमी होतात. स्वानंद सर, डॉग्समध्ये कॅन्सर ह्याचं प्रमाण आपण बघतोय की वाढत चाललं आहे किंवा आपण असं म्हणू की आता डायग्नोसिसचे मीडियम्स लोकांकडे उपलब्ध आहेत किंवा ॲज अ वेटरनरी प्रॅक्टिशनर तुम्ही इझिली डायग्नोस करू शकताय म्हणून त्या केसेस आता बाहेर येत आहेत. बरोबर. तर विच आर द मोस्ट कॉमन कॅन्सर्स दॅट यू ऑब्झर्व? कॅन्सर आता अगदीच सिम्पल कॅन्सर विच इज इझिली ट्रीटेबल असं आपण म्हणलं तर वेनरल ग्रॅन्युलोमा नावाचा एक डिसीज असतो विच इज अ सेक्शुअली ट्रान्समिटेड कॅन्सर. अगेन सेम थिंग, स्ट्रे डॉग्स ह्याच्या पॉप्युलेशनमध्ये हा जास्ती कॉमनली दिसतो आपल्याला आणि त्याची ट्रीटमेंट इझी आहे आणि अफोर्डेबल पण आहे आणि कंप्लीट रिकव्हरी पण आपल्याला दिसते या रोगामध्ये. बाकी जर आपण फिमेलमध्ये म्हणलं तर मॅमरी ट्यूमर, ते आत्ता नवीन असं आहे असं नाही, बट हॉर्मोनल इंड्युस्ड हे सगळे ट्यूमर असतात जे फिमेल डॉग्समध्ये जास्ती दिसतात, कॅट्समध्ये पण, बट फिमेल डॉगमध्ये जास्ती. आणि आता थोड्या लोकांची अवेअरनेस आणि मे बी डायग्नोसिस या दोन्ही गोष्टी लक्षात घेता आम्हाला ती कंडिशन समजा इनिशियल स्टेजमध्ये आली
तर आम्ही त्याला रॅडिकल मॅस्टेक्टॉमी असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपण कंप्लीट मॅमरी ग्लँड अलॉंग विथ इट्स सप्लाय हे काढू शकतो आणि त्याचं परत कुठेही स्प्रेड होणं किंवा मेटास्टॅसिस होणं हे पूर्णपणे अवॉइड होतं आणि वी कॅन इन्शुअर अ व्हेरी गुड क्वालिटी ऑफ लाईफ. हे मला तर आत्ता हे कॉमन आहेत, असे काही नवीन असे नाही म्हणणार मी, बट VG किंवा मॅमरी ट्यूमर हे कॉमनली दिसतात. त्याच्यानंतर स्किनचे ट्यूमर हे खूप कॉमन दिसतात. पूर्वी स्किन ट्यूमर्सचे प्रमाण म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिसला चालू केलं तेव्हा एवढं नव्हतं, पण आता आम्ही स्किन ट्यूमर्स खूप बघायला लागलो आणि त्याची पण अगेन सेम थिंग की प्रोग्रेस खूप चांगला असतो म्हणजे पोस्ट सर्जरी आणि परत व्हायचं प्रमाण पण खूप कमी आहे. मेडिसिन्स काही आलेत, अँटी कॅन्सर ड्रग्ज आलेत आता जे नवीन इंट्रोड्यूस झालेत, जे आपण मास्ट सेल ट्यूमर किंवा अशा या ट्यूमरसाठी देऊ शकतो, विच हॅज कम्प्लीट रेमिशन म्हणजे नो रिलॅप्स असे काही केसेस येत आहेत आता आपल्यासमोर. बाकी काही ऑर्गनायझेशन्स पण आले आहेत जे फक्त कॅन्सरवरतीच कॉन्सन्ट्रेट करत आहेत आणि फक्त त्याची ट्रीटमेंट करत आहेत आणि अजून काही एक्स्ट्रा काही डायग्नोस्टिक प्रोसिजर त्याच्यासाठी लागल्या म्हणजे CT आहे, MRI आहे किंवा काही डायग्नोस्टिक मार्कर्स आहेत, ह्याच्यावरती पण काम चालू झालं आहे. सो ॲज अ होल कॅन्सरसुद्धा आता बऱ्यापैकी जसा ह्युमन मेडिसिनमध्ये आपण म्हणत होतो की कंट्रोल आपण करू शकतो, तसा डॉग्स कॅट्समध्ये सुद्धा किंवा बाकीच्या ॲनिमलमध्ये सुद्धा कंट्रोल करणं पॉसिबल झालेलं आहे. याची कारणं काय असू शकतात? कॅन्सर होतो कशामुळे डॉग्समध्ये किंवा कॅट्समध्ये? येस, म्हणजे मल्टिपल रिझन्स तसं बघायला गेलं तर जेनेटिक प्लेज अ बिगेस्ट रोल. म्हणजे आता STDs असतात हे ट्रान्समिसिबल ट्यूमर असतात. हॉर्मोन इंड्युस्ड काही ट्यूमर असतात मेलमध्ये आणि फिमेलमध्ये दोन्हींमध्ये. जसं मेलमध्ये म्हणलं तर अँड्रोजन हॉर्मोन ट्यूमर आहेत, फिमेलमध्ये म्हणलं तर जसं मॅमरी ट्यूमर मी आत्ता म्हणलं तसे ट्यूमर आहेत. अजून मी म्हणेन की म्हणजे रिझन असं सांगणं पिनपॉईंट करणं कॅन्सरसाठी खूप अवघड गोष्ट आहे. जेनेटिक एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स वगैरे एवढे ह्यांच्यामध्ये प्ले करत नाहीत कारण रेडिएशन किंवा एक्सपोजर असं काही नसतं. जेनेटिक सगळ्यात जास्ती, एज ऑफ दी पेशंट, त्याच्यानंतर थोडं मे बी काही समजा तो एक पर्टिक्युलर फूडवरती ॲलर्जिक आहे आणि आपण तेच देत आलेलो आहोत बरेच वर्ष विदाऊट आवर नॉलेज ऑब्व्हियसली, तर त्यांनीसुद्धा काही इंटेस्टिनल ट्यूमर किंवा बिकॉज ऑफ रिपीटेड इरिटेशन होऊ शकतं. सो ह्याचं डायग्नोसिस करणं आणि प्रॉपर टाईमला ते कॅच करणं हे महत्त्वाचं आहे. काही केसेस खूप उशिरानेसुद्धा आमच्याकडे येतात की जेव्हा तो कॅन्सर रिमुवेबल पण राहिलेला नसतो किंवा ती ट्यूमरची ग्रोथ आहे ती रिमुवेबल नसते, तेव्हा आपल्याला पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे फक्त सपोर्टिव्ह केअर देणं एवढंच करता येतं. बिकॉज वेन इट स्टार्ट्स ग्रोईंग देन इट गेट्स अटॅच टू दी इंटरनल ऑर्गन्स किंवा दी सराउंडिंग ऑर्गन, तेव्हा आम्हाला सर्जरी जरी करायची असेल तरी करणं शक्य नसतं. तेव्हा एक तो म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन घ्यायला लागतो. बट जर आपण इझी किंवा अर्ली कॅच करू शकलो तर मग त्याची ट्रीटमेंट किंवा त्याचा प्रोग्रेस आणि ऑल्सो द आउटकम इज मच मोर फेवरेबल. सर, आम्हाला ऐकायला आवडेल एखादी सगळ्यात टफ कॅन्सर सर्जरी जी तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्समध्ये आली असेल. तशा आता बरेच केल्या पण टफ म्हणलं तर ग्रेट डेनचा 3 किलो ट्यूमर, एक 3 किलो ट्यूमर काढला होता ग्रेट डेनमधनं आणि अजून एक ओव्हेरियन ट्यूमर होता. टेक्निकली बघायला गेलं तर ओव्हरी साधारण P शेप्ड किंवा त्याच्याहून थोडी मोठी द्राक्षाच्या आकाराची असं आपण म्हणू किंवा द्राक्ष पण मोठं राहील त्याच्याहून छोटी. तर आफ्टर अ पॉईंट इट हॅड ग्रोन टू अबाउट 1.5 kg विच वॉज लाईक इमेन्स ग्रोथ. म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही सोनोग्राफी केली किंवा एक्सरे केला तेव्हा त्या ॲबडॉमेनमध्ये फक्त आणि फक्त ग्रोथ एवढंच दिसत होतं, बाकी काहीच दिसत नव्हतं. बट इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग बट ऑल्सो रिवॉर्डिंग सर्जरी आय वुड से, बिकॉज पोस्ट रिमुव्हिंग दॅट वी आर व्हेरी हॅपी, द आउटकम वॉज गुड. आणि मी म्हणेन आमचे पेशंट्स आम्हाला सगळ्यात जास्ती साथ देतात कारण त्यांची एकंदर रेझिस्टन्स बघता किंवा आता ह्युमनमध्ये असं हे झालं तर मे बी तो 8-10 दिवस झोपून राहील, आमचा पेट त्याच दिवशी उठतो आणि पळायला लागतो किंवा मे बी दुसऱ्या दिवशी. सो त्यांचीच आम्हाला साथ मिळते. बट येस, देर आर मेनी सर्जरीज ॲज सच. आता सध्या जर म्हणलं तर स्किन ट्यूमर्स आम्ही बऱ्याच वेळा काढतो. क्रायोथेरपी पण त्याच्यामध्ये होते, म्हणजे थोडं फ्रीज टेक्निक जे वापरले जातात फॉर स्किन ग्रोथ, स्किन वॉट्स किंवा असं काही, तर ते पण एक नवीन आलं आहे. लेझर रिमूव्हल्स पण व्हायला लागलेत. बट येस, आम्ही 3 अगदी पार म्हणजे 3-1 किलोपर्यंत त्याच्या ग्रोथ कधी कधी काढलेले आहेत, विच आर क्वाईट रिवॉर्डिंग. विनय सर, आपण आत्ता जे पेट पेरेंट्स बघतोय त्यातल्या मोस्ट कॉमन जे पेन पॉईंट्स आहेत त्याच्यामधला एक पेन पॉईंट आहे की माझा डॉग खूप इच करतो. जो लास्ट पॉडकास्ट आपण केला त्याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये भरपूर लोकांचे रिप्लायज होते की याच्यावरती काहीतरी टिप्स द्या किंवा हे कशामुळं होतं आहे आणि याची योग्य ट्रीटमेंट काय.
इचिंगची तसं म्हटलं तर बरीच कारणं असतात. एक म्हणजे पिसवांच्यामुळे, कॉमनेस्ट म्हटलं तर पिसवांच्यामुळे. खूप पिसवा असतात. काळ्या कुत्र्यावर पिसवा दाखवणं अवघड जातं, की ही बघा तुमच्या कुत्र्यावर पिसवं आहे. कित्येक लोक मान्यच करत नाहीत की आमच्या कुत्र्याला पिसवं आहे. त्यामुळे पिसवांनी मॅक्सिमम इरिटेशन होतं. दुसरं इरिटेशन ॲलर्जिक सबस्टन्सशी कॉन्टॅक्ट. त्याच्यानंतर ॲटॉपिक डर्मेटायटिस नावाचा एक प्रकार असतो, कॅनाईन ॲटॉपिक डर्मेटायटिस, ज्याच्यामध्ये ॲलर्जन छोटासाच असतो पण संपूर्ण बॉडी इच होते. त्यामुळे त्याचं ट्रीटमेंट थोडी वेगळ्या प्रकारे इम्युनोसप्रेसिव्ह देऊन करायला लागते. त्यामुळे ह्या कधीकधी इतर सुडोरेबीज नावाचा एक रोग आहे ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट इचिंग असतं. असं काही ॲटॉपीचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. नवीन आलेल्या ब्रीड्स, फॉरेनहून आलेल्या ब्रीड्स, त्यांना सेन्सिटिव्हिटी जास्त असते. त्यामुळे त्यांना आम्ही ॲटॉपिक डर्मेटायटिसच्या केसेस सुद्धा इतक्या वाढल्यात इचिंगच्या की अबाउट 35% ऑफ आवर प्रॅक्टिस क्लिनिकल स्किनच्या केसेस आम्ही बघतो आहे सध्या. आणि सिंगल डायग्नोसिस असं नाही आहे त्याचा, मल्टिपल फॅक्टर्सने आम्हाला त्याच्यावरती जायला लागतं. कधीतरी रिझन वेगळंच असतं आणि इफेक्ट वेगळा झालेला असतो. म्हणजे अगदी सिम्पल असं जर म्हणलं तर हायपोथायरॉइडिझमसुद्धा खूप वाढलेलं आहे, त्यांनी होणारे स्किन कॉम्प्लिकेशन वाढले आहेत. आणि ॲटॉपी इज अ व्हेरी ब्रॉड टर्म, पण आम्हाला त्याला अप्रोच करणं, डायग्नोस करणं आणि इफेक्टिव्हली ट्रीट करणं हे प्रत्येक केस वेगळी काहीतरी शिकवून जाते असं आहे. सो आणि ओनर कम्प्लायन्स हा एक म्हणजे गमतीचा भाग म्हणून सांगतो. ओनर कम्प्लायन्स आमच्याकडे ऑलमोस्ट म्हणजे नील असतो, किंवा अगदी ओनरनी जरी सांभाळलं तरी त्यांचे हँडलर्स किंवा ते म्हणजे एवढ्याने काय होतं आहे असं. आता नुकतीच आमच्याकडे एक केस आली होती, गोल्डन रिट्रीवर आहे आणि त्याला ॲटॉपिक डर्मेटायटिस होता. आम्ही स्पष्टपणे सांगितलं की याला गव्हाचा कुठलाही पदार्थ द्यायचा नाही. मालकाने कंप्लीट ॲग्री केलं, त्यांनी नवीन फूड दिलं सगळं ते करून. पण ती खूप म्हणजे एक मोठ्या बंगल्यात राहणारा तो कुत्रा होता, त्यामुळे खूप जण त्यांचे कामगार होते, जवळपास 10-12 कामगार होते. ते जेवायला बसायचे तेव्हा कुत्र्याला छोटे छोटे पोळीचे तुकडे भरवायचे. त्यामुळे घरी काही केलं, कुठलंही फूड दिलं तरी पोळी तिकडे दिली जायची. कित्येक वेळा लोक म्हणतात की आमचा कुत्रा आई जेव्हा पोळ्या लाटायला बसते एक छोटासा कणकेचा गोळा खाल्ल्याशिवाय हालतच नाही तिथून. त्यामुळे कुठल्याच ट्रीटमेंटचा मग उपयोग होत नाही अशा. तर ओनर कम्प्लायन्स आम्ही जे सांगू ते त्यांनी करणं खूप गरजेचं असतं. ते नाही केलं तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम होऊ शकतात. सर, तुम्ही ॲलर्जी बाबतीत बरंच सांगितलं. काही पेट पॅरेंट्सच्या मनात शंका असते की डॉग्सला गहू नको द्यायला, त्याच्यामुळे कदाचित इचिंग वाढतं किंवा त्याच्यामुळे ॲलर्जी येते. याचं नक्की गुड काय? गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा एक पदार्थ असतो ज्याची ॲलर्जी खूप कॉमनली असते कुत्र्यामध्ये, आणि त्याला ग्लुटेन ॲलर्जीच म्हणतात. कित्येक माणसांच्यामध्ये पण ग्लुटेन ॲलर्जी असते. तर त्यामुळे हल्ली आम्ही या ग्लुटेन ॲलर्जीच्या केसेस खूप बघतो. लोकांना आम्ही सांगतो की अजिबात त्याला गहू द्यायचा नाही. मग त्याला अल्टरनेटिव्ह गहू द्यायचा नाही म्हणजे काय द्यायचं नाही असं येतं. खरं गहू तर आम्ही पोळी तर देतच नाही, आम्ही गहू पूर्ण बंद केला आहे. मग म्हटलं मग ॲलर्जी कशी येते आम्हाला पण कळत नाही की कशी येते ॲलर्जी. म्हणजे नाही, पोळी तर बंद केली आहे पण पार्लेमारी बिस्किटं देतोय ना. म्हणजे गहू ॲज अ होल बंद झालं पाहिजे. येस, ऑब्व्हियसली आपण काही प्रत्येक पेशंटला ग्लुटेन ॲलर्जी आहे का नाही याची ॲलर्जी टेस्टिंग नाही करत, बट रँडमली बघायला गेलं तर ग्लुटेन ॲलर्जी खूप कॉमन आहे. आणि त्याच्यामुळे गहू म्हणजे आता आम्हाला स्पेसिफिकली सांगायला लागतं की गव्हाचे पदार्थ ज्याच्यामध्ये गहू असू शकतो हे सगळं तुम्हाला बंद करायचं आहे. म्हणजे फक्त पोळी बंद करून चालणार नाही आहे. तर हे म्हणजे हा मजेशीर किस्सा म्हणेन मी. सर, ही ॲलर्जीची टेस्ट जे तुम्ही म्हणाल तर ते करणं शक्य आहे? हो, अगदी आम्ही रुटीनली करतो. आमच्या क्लिनिकमध्ये पण होतात किंवा कुठल्याही क्लिनिकमध्ये होऊ शकतात फॉर दॅट मॅटर. आणि एखाद्या पेट पेरेंटसाठी त्याची कॉस्ट काय असावी? सध्या तरी अबाउट 5,000 पर्यंत त्याची कॉस्ट आम्ही आत्ता पाहिलेली आहे. 6.5 5 ते 6.5 म्हणजे डिपेंड्स ऑन ॲलर्जन्स. आपण किती करतो स्टडी किंवा त्याच्यावर असतं. फूड ॲलर्जन आहेत, एन्व्हायरमेंटल ॲलर्जन आहेत, मेडिसिन स्पेसिफिक ॲलर्जन आहेत. सगळं अख्खं पॅनल करायचं म्हटलं तर मे बी 6-6.5 पर्यंत जाऊ शकेल. फक्त फूड ॲलर्जन एन्व्हायरमेंटल म्हणलं तर 5,000 जसं बाबा म्हणले तसं पण होऊ शकतं. आणि त्यांनी बऱ्यापैकी फरक दिसतो. म्हणजे आम्हाला आत्ता जर आम्ही बघितलं तर डस्ट माईटची ॲलर्जी सगळ्यात जास्ती दिसते. म्हणजे जे कंट्रोलच करू शकत नाही आपण. म्हणजे काय आहे एक्झॅक्टली? डस्ट माईट म्हणजे समथिंग विच इज नॉट विजिबल टू युअर आईज. आणि जे आपण म्हणू की
थोडं पोलन एक त्याच्यामध्ये असू शकतं. म्हणजे माईट इज डिफरंट, बट पोलन असू शकतं. जेव्हा बाहेर आपण फिरवायला घेऊन जातो तेव्हा पोलनची ॲलर्जी आम्हाला दिसते. गव्हाची तर दिसतेच, जसं आपण डिस्कस केलं. काही काहींना तर म्हणजे आता मजेशीर असं म्हटलं तर मॉस्किटो बाईटची ॲलर्जी दिसते. त्याच्यामुळे या ॲलर्जी कंट्रोल करणं खूप अवघड आहे. बट येस, आपल्याला एक इंडिकेटर मिळतो त्याने की नक्की आपण काय अवॉइड करावं की स्किनच्या इश्यूज अजून कमी होतील. आणि कधी कधी कुत्र्यांना टॉयलेट करताना गवतात एकदम घुसायची सवय असते, त्याची ॲलर्जी खूप होते. बऱ्याच वेळेला गमतीचा भाग म्हणून मी सांगू शकतो की एक इट्स अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट की कुत्र्याला टी शर्ट घाला, म्हणजे इट मिनिमायझेस दी ॲलर्जन कॉन्टॅक्ट असं. म्हणजे हा एक प्रकार आहे. आणि आम्ही बघतो सध्या खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲलर्जन्स असतात. कित्येक प्रकारची म्हणजे काही गवताची ॲलर्जी जी आहे ती आपल्याला म्हणजे भारतात आहेत की नाही ते गवत इथपासून तयारी असते, परंतु आम्ही बघितलेले खूप. आणि सर ॲलर्जीजमध्ये अजून एक जो आत्ता कॉमन मुद्दा आपल्या घराघरात वापरला जातो ते म्हणजे फ्लोअर क्लिनर्स किंवा डॉगचे बाउल्स धुण्यासाठी आपण कुठले केमिकल्स वापरतो, तर त्याच्यामधून ॲलर्जीज होऊ शकतात का? हो, म्हणजे फिनाईलला मॅक्सिमम कुत्र्यांना कार्बोलिक ॲसिड किंवा फिनाईल ज्याला म्हणतात त्याची ॲलर्जी असते. लायझॉल, क्रिसॉलची पण ॲलर्जी असते. त्यामुळे आपण जे हाऊसहोल्ड क्लीनर्स वापरतो, फ्लोअर क्लीनर्स, ते बहुतेक त्यांची कुत्र्यांना ॲलर्जी आहे. त्यामुळे मग आम्ही सांगतो साध्या पाण्याने फरशी धुवा किंवा विनिगर घालून फरशी धुवा, ज्याच्याने त्रास होत नाही. किंवा मग काही पेट फ्रेंडली क्लीनर्स आहेत जे क्लिनिक्समध्ये किंवा शॉप्समध्ये अवेलेबल आहेत, त्यांनी धुतलं तर ते इझिली इनकॉर्पोरेट झाले. तुम्हाला म्हणजे तुम्हाला क्लिनिकमध्येच जायची अशी गरज नाही. तुम्ही कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जरी गेलात तरी तुम्हाला हे म्हणजे नॉन फिनॉलिक डेरिव्हेटिव्ह असलेले क्लीनर मिळून जातात. आणि इचिंग जर म्हटलं तर तो इतका म्हणजे मुद्दा आहे की बाकी लोकांना असं असतं की काही करा पण ह्याचं खाजवणं थांबवा. म्हणजे हा लोकांचा कॉमन आमच्याकडे येणाऱ्या प्रश्न असतो. सो आय थिंक सो ॲलर्जीचं एक म्हणजे एक वेगळंच सेशन करून त्याच्यावरती बोललं तरी सुद्धा चालेल असं तो प्रकार. नाही, आपल्या कॉमनली बघितलेली गोष्ट अशी आहे की कुत्रे फिरवून आणल्यानंतर लोक त्यांचे पाय अगदी छानपैकी धुवून काढतात साबणाने, आणि ती त्वचा सगळ्यात नाजूक असते आणि त्याला त्रास होतो आणि त्याच्यानंतर ॲलर्जिक सिम्पटम्स पण दिसतात. आणि पर्टेनिंग टू ऑल्सो पेट्स अँड मी वॉट आय वुड से की आता त्यांचे जे मील्स येतात तर हे आपण टोटली ॲलर्जन फ्री मील्स करतोय. कारण जरी एन्व्हायरमेंटल ॲलर्जी आपण म्हणलं, फूड ॲलर्जन इज ऑल्सो अ मेजर फॅक्टर. जे लोकांना तेवढं माहीत नाही की काय द्यायचं आहे, म्हणजे काय देऊ नये, काय द्यायचं आहे. फूड ॲलर्जी रिलेटेड चिकनवरती एक खूप मिथ आहे काही लोकांची, की लोकांना असं वाटतं की कदाचित चिकनमुळे ॲलर्जी येते, तर तसं होतं का? आहे ना, कॉमन ॲलर्जी. म्हणजे आपण जेव्हा ॲलर्जन्स शोधून काढतो ब्लड टेस्टनी, तर कित्येक कुत्र्यांना चिकनची ॲलर्जी आम्ही बघितलेली आहे. त्यामुळे मग आम्ही चिकन थांबवा म्हणतो. लॅम्ब इज सपोज टू बी हायपो ॲलर्जेनिक. नाही तर मग फिश आणि पोटॅटो असं एक मील येतं, ते पण हायपो ॲलर्जेनिक आहे. त्यामुळे येस, म्हणजे चिकनची ॲलर्जी असू शकते. सो हे ॲलर्जीज ओळखण्यासाठी जे सिम्टम्स डॉग्समध्ये दिसतात ते बेसिकली काय असतात आणि कधी तुमच्याकडे त्यांनी पेटला घेऊन आलं पाहिजे? एक्सेसिव्ह स्क्रॅचिंग म्हणजे खूप खाजवणं, खूप अंगावरती चट्टे पण येतात. आपण जसं रिंगवर्म किंवा आपण गोल चट्टा फंगसचा म्हणतो तसे सुद्धा त्यांना दिसतात अंगावरती. इंटेन्स सगळा जो त्यांचा स्काल्प जे आपण म्हणतो किंवा स्किन जे म्हणतो आपण, हा कम्प्लिटली रेड झालेला असतो. त्याच्यावरती हेअरलेस पॅचेस आलेले असतात, म्हणजे जिथे केसनी अशा एरियात झालेले असतात. आणि ॲक्च्युली ॲलर्जी बघणं खूप सोपं आहे पेट पेरेंट्समध्ये, कारण पेट्स इतके जास्ती स्क्रॅच किंवा इच करतात की लोकांना बघवत नाही, म्हणजे एवढं त्यांचं इचिंग असतं. काही केसेस इमिजिएटली ट्रीट होतात थ्रू अगदी बेसिक काही अँटी ॲलर्जिक मेडिसिननी. काहींना कितीही ट्रीटमेंट दिली तरी आपल्याला चालूच ठेवायला लागते, लाईफलाँग ट्रीटमेंट लागते, अशासुद्धा काही केसेस आहेत. सो कॅचिंग दी ॲलर्जन, कॅचिंग द सोर्स ऑफ ॲलर्जन, की फूड आहे, एन्व्हायरमेंटल आहे, मेडिसिन इंड्युस्ड आहे, हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि कॅन ॲलर्जीज लीड टू सिव्हिअर इलनेसेस लाईक कॅन्सर किंवा त्याच्यामुळे होणारे स्किन ट्युमर्स असं आहे? ॲब्सोल्युटली. कारण कॉन्स्टंट इरिटेशन टू द स्किनने स्किन ट्युमर्स होणार, स्किन कॅन्सर्स होणार. नॉट जस्ट दॅट, गट हेल्थ पण, म्हणजे गट हेल्थ जरी चांगली नसली तरी पण आपल्याला असं दिसतं की ते इच करतात किंवा खूप स्क्रॅच करतात. बट येस, कमिंग बॅक टू दी ॲलर्जी पार्ट, स्किनचे केसेस आत्ताच्या आमच्या प्रॅक्टिसमध्ये खूप जास्त आहेत. म्हणजे दिवसाला आम्ही समजा एक 20-30% आम्ही म्हणू शकतो की स्किन रिलेटेड केसेस येतात. सर, ॲज यू राईटली सेड, सिम्टम्समध्ये ॲलर्जीज कॅप्चर करण्याकरता वन इज इचिंग. येस. व्हॉट कॅन बी अदर सिम्टम्स? थोडासा रेडनेस टू द कोट. त्याच्यानंतर ऑल्सो पेट खूप स्ट्रेसमध्ये दिसतो त्याच्यामध्ये.
म्हणजे असं नाही हेल्दी हॅपी असं नाही, थोडं जाईल पुढे परत खाजवेल थोडं जाईल पुढे खाजवेल. आम्हाला खूप लोक सांगतात अहो आमची रात्रीची झोप गेली आहे, कारण हा दिवस रात्रभर खाजवत बसलेला असतो. सो अजून बाकी अगदी उघड दिसणारे सिम्पटम दिसले तर जसं मी म्हणलं की केसच दिसत नाहीत आपल्याला काही एरियावरती. आता हायपोथायरॉइडसारखी जशी केस आहे त्याच्यामध्ये त्यांचे केस खूप विरळ झालेले असतात, किंवा जर कधी काही ग्रूमिंग वगैरे केलं तर नवीन केस येत नाहीत परत त्यांना, असे सुद्धा साईन्स आहेत. आणि अंडरबेली म्हणजे खालचा एरिया जर आपण म्हणलो हा खूप एक्सपोज राहतो यांच्यामध्ये, कारण बऱ्याच वेळेला फिनाईल किंवा असे काही प्रॉडक्ट वापरले जातात ते असे झोपलेले असतात, त्याच्यामुळे दिस एरिया इज हेअरलेस अँड एक्सपोज्ड. त्याच्यामुळे तिथे आम्हाला दिसते ॲलर्जी जास्ती करून. पायाच्या इन बिटवीन द वेबिंग तिथे पण खूप कॉमनली दिसते, आणि डोळ्याच्या अवतीभोवती किंवा सगळ्याच एरियाजला फॉर दॅट मॅटर. पण येस, ॲलर्जीचा हा जो मुद्दा आहे हा खूप आत्ताच्या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला खूप जाणवतो. विनय सर, बऱ्याच पेट पॅरेंट्सची तक्रार आहे की माझ्या पेटचे केस खूप गळतात, तर कॅन दिस बी अ पार्ट ऑफ ॲलर्जी? येस, ऑफकोर्स. ॲक्च्युली सीझनल हेअर लॉस इज मोस्ट कॉमन. कुत्र्याचे केस कायम एक पूर्ण वाढलेला, एक वाढणारा, एक नवीन येणारा, अशा ॲनोजेन टिलोजेन असं म्हणतात त्याच्यामध्ये असतं. माणसासारखं नाही, एकदाच परमनंट केस एकदाच येतो आणि एकदाच गळतो माझ्यासारखा. ते लकी म्हणते त्यांना कायम म्हणजे अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांना नवीन केस येत राहतात. त्यामुळे हेअर लॉस हे खूप कॉमन सिम्पटम आहे ॲलर्जीचं. कधी कधी विटॅमिन डेफिशियन्सीनी पण केस गळतात, पण ॲलर्जीमध्ये खाजवल्यानंतर रेडनेस, पण ॲलर्जीच्या केस गळण्याला रेडनेस असतो, स्किन लाल दिसेल आणि मग केस गळलेले दिसतात. नॉर्मल सीझनल मोल्टिंगमध्ये खूप असं काही खराब दिसत नाही. सर, आपण इतर इलनेसेस बाबतीत पण बोलूयात. जसं तुम्ही सुरुवातीला अगदी सांगितलं की पेट्समध्ये आता ज्या सर्जरीज तुम्हाला कराव्या लागतात त्याच्यामध्ये कॅन्सर सर्जरीज असतील किंवा इतर सर्जरीज असतील, पण याच्यामध्ये कॅन्सर होण्याच्या प्रमाणामध्ये STDजचं प्रमाण पण आहे. आणि या रिलेटेड न्यूट्रिंग किंवा स्पेईंग आपण ज्याला म्हणतो हे करणं आवश्यक आहे का? कारण बऱ्याच लोकांच्यामध्ये मिथ आहे की ह्याची गरज नसते आणि आपण त्या नाही केलं तरी आपला डॉग व्यवस्थित किंवा कॅट व्यवस्थित राहतं. बरोबर. आता जर म्हणलं सध्या तर अवेअरनेस वाढत चाललेला आहे. आणि येस, म्हणजे STDज आपल्या जे समजा एखादंच पेट आहे घरी आणि जर त्याचं कधीच मीटिंग झालं नाही किंवा केलं नाही तर ते व्हायचे चान्सेस आर ॲज गुड ॲज झिरो. बट हॅव्हिंग सेड दॅट स्ट्रे पॉप्युलेशनमध्ये हे खूप जास्ती दिसतं, आणि त्या कन्सिडरेशनमध्ये सुद्धा त्यांना स्ट्रेजला ABC कंट्रोल प्रोग्राम्समध्ये एनरोल करणं किंवा त्यांना घेऊन जाणं आणि ते करून घेणं हे खूप गरजेचं आहे. राहता राहिला प्रश्न, जसं आपण पाळणारे जे आपण पेट पेरेंट्स आपण जे म्हणतो ते प्रत्येक न्यूटर स्पे या सर्जरीचे प्रोज आणि कॉन्स असतात. मेल कॅट्स एस्पेशली जर आपण म्हणलं त्याच्यामध्ये तर त्यांचं एक्सेसिव्ह व्होकलायझेशन, ॲग्रेशन आणि युरिनरी मार्किंग म्हणजे टेरिटरी मार्किंग जे आपण म्हणतो हे खूप कॉमनली दिसतं, आणि त्याच्यासाठी सर्जरी हा एकमेव उपाय राहतो. मेडिसिन्स आहेत बट मेडिसिननी हे थांबत नाही. सर्जरी इज द ओनली ऑप्शन. ऑल्सो या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची जी आय वुड से बाहेर जाऊन मीटिंग करायची अर्ज, या सगळ्या गोष्टीमुळे समजा आपण त्यांना घरी डांबून ठेवतो आहे असं समजा आपल्याला असंच फील येईल त्याच्यामध्ये. सर, पेट्समध्ये जसं मागाशी तुम्ही म्हणालात की STDज मधून होणारे काही कॅन्सर्स आहेत किंवा त्याच्यामधून होणारे सिरियस इलनेसेस आहेत, तर बऱ्याच पेट पॅरेंट्स म्हणजे जे खास करून कॅट पॅरेंट्स किंवा डॉग पॅरेंट्समध्ये न्यूट्रिंग किंवा स्पेईंग ज्याला आपण म्हणतो या रिलेटेड खूप शंका आहेत. बरोबर. की हे केलं पाहिजे का, करणं जरुरी आहे का, आणि करायचं तर का? राईट. आता जर आपण कॅट आणि डॉग्सला मी दोन वेगवेगळ्या ह्यानी आय विल पुट इट इन डिफरंट ब्रॅकेट्स इज वॉट आय वुड से. कॅट्समध्ये समजा म्हणलं तर त्यांच्यामध्ये एस्पेशली मेटिंग इन्स्टिंक्ट्स खूप जास्ती असतात, आणि त्यांना एका विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर 7-8 महिने म्हणा किंवा 6-7 महिन्यानंतर त्यांचं घराबाहेर जाणं किंवा मेटिंग शोधण्यासाठी घराबाहेर जाणं हे खूप अर्ज ती खूप जास्ती असते. त्या ह्याच्यामध्ये असं असतं की आपण समजा त्यांना घरी तरी पण ठेवून दिलं तर स्ट्रेस हा वाढणं पण पॉसिबल आहे. नुसतं स्ट्रेस नाही, तेव्हा ते एक्सेसिव्ह व्होकलायझेशन, ॲग्रेशन, ॲट होम मार्किंग म्हणजे टेरिटरी मार्किंग ज्याच्यामध्ये ते ठिकठिकाणी युरिन करतात मेल कॅट्स एस्पेशली, हे दिसतं आपल्याला. हे थांबवण्यासाठी आपल्याला नक्कीच त्यांच्यासाठी न्यूट्रिंग हा प्रकार करणं खूप गरजेचं असतं. त्यांचं उर्वरित आयुष्यसुद्धा त्याच्यानंतर खूप बॅलन्स्ड राहतं, आणि असं नाही की आपण काही अननॅचरल करतो आहे त्याच्यामध्ये. आपण त्यांना आता पाळतो आहे म्हटल्यानंतर आपण त्यांची पूर्ण जबाबदारी घेतो आहे.
जेव्हा आपण ते करतो, काही पेट पेरेंट्स आमच्याकडे असे पण येतात की नाही आम्हाला एकदा होऊ दे जी नॅचरल प्रोसेस आहे आणि मग करूया, विच वी आर ओके विथ. म्हणजे असं काही इट इज पर्सनल चॉईस, आपण त्यांना काही त्याच्याबद्दल म्हणू नाही शकत. बट त्याच्या आधी जरी आपण अर्ली एज न्यूट्रिंग जरी काही केलं तरी प्रॉब्लेम येत नाही त्यांच्यामध्ये. सर आणि साधारण काय एजमध्ये हा डिसिजन घेतला पाहिजे ॲज अ पेट पॅरेंट? आणि साधारण बऱ्याच लोकांच्या डोक्यात एक शंका असते की अबाउट द कॉस्ट. बरीच लोक त्यामुळे कदाचित तो डिसिजन घ्यायला घाबरतात किंवा येत नाहीत. सर्जरी म्हणलं की लोकांना कॉस्ट हा एक मेजर त्याच्या मागचा हिंड्रन्स म्हणण्यापेक्षा एक ॲम्बिग्युटी असते की काय अमाऊंट असेल किंवा किती अमाऊंट असेल ह्याची. बट आमच्या प्रॅक्टिसमध्ये म्हणलं तर या बेसिक सर्जरीज पकडल्या जातात आणि त्याची अशी हाय कॉस्ट नसते. एक आपण मेल कॅट आता डिफर्स फ्रॉम क्लिनिक टू क्लिनिक ऑब्व्हियसली, पर्सनल प्रेफरन्सेस एनजीओचे किती घेतात आम्ही किती घेतो, बट 4,000 ते 6,000 रुपये साधारण जरी अगदी आपण म्हणलं मेल कॅटसाठी तरी ते मोर दॅन इनफ झाले. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा सगळा फॉलोअप, मेडिसिन इन्क्लुडेड, हे सगळं इन्व्हॉल्व होतं त्याच्यामध्ये. काही दर नो हिडन कॉस्ट विच वी चार्ज. फिमेल कॅटमध्ये पण अगेन सेम थिंग, सर्जरी करणं खूप गरजेचं आहे. फिमेल कॅट्समध्ये जर, कारण त्या बाहेर जातात, त्यांना दर 3-3, 4-4 महिन्यांना पिल्लं होणं ऑल्सो त्यांच्यासाठी सुद्धा बायोलॉजिकली इट इज नॉट गुड फॉर देम. आम्ही इतके बघितले आहेत कॅट्स की सारखीच पिल्लं होतात, बॉडी पण श्रिंक होऊन जाते त्यांची, न्यूट्रिशनली डेफिसिट होऊन जातात. सो हे करणं खूप गरजेचं आहे. अगेन फिमेल कॅटमध्ये 8,000 ते 10,000 फार तर फार, म्हणजे ह्याच्याहून जास्ती कुठेही त्याच्यामध्ये हिडन कॉस्ट नसतात किंवा काही नसतं. मेडिसिन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात आणि एकदाच हा निर्णय घ्यायचा आहे. सो एकदाच तुम्ही ती कॉस्ट समजा इन्कर केली तर पुढचं आयुष्य नक्कीच त्यांच्यासाठी चांगलं राहणार. आणि साधारण सर प्री सर्जरी किंवा पोस्ट सर्जरी किंवा असं आपण म्हणून चालू की एखादा पेट पॅरेंट आज जर ह्या एपिसोड बघत असेल बरोबर, तर त्याच्यासाठी काय तयारी केली पाहिजे आणि सर्जरी ड्युरेशन काय असणार आहे? प्री सर्जरी म्हणलं तर ब्लड टेस्ट सगळ्यात बेसिक आहे. बाकी काय तेव्हा त्याला काय एक्सरे आणि हे सगळं लागत नाही. येस, एजचा त्याच्यामध्ये फॅक्टर असतो. ह्या सर्जरी कमी वयातच होतात किंवा म्हणजे अर्ली स्टेजमध्ये होतात. सो फार मोडॅलिटीज किंवा डायग्नोस्टिक मोडॅलिटी नाही लागत. एक बेसिक ब्लड टेस्ट जरी केली तरी बास होते. आणि दुसरं जर त्याला जसं आम्ही पेट पेरेंटला म्हणतो की तुमच्यामध्ये कुठल्याही काही शंका असतील तर प्रायर टू टेकिंग दॅट डिसिजन यू कॅन सिट विथ युअर वेटरनरियन. तुम्ही त्याच्याशी व्यवस्थित डिस्कस करू शकता काय प्रोज कॉन्स आहेत सर्जरीचे, मला फायदे काय होणार आहेत, मी काय बघू शकतो ह्याच्या पलीकडे. थोडं वजन वाढणं ही एक मच नोन फॅक्ट असते जे आपण कंट्रोल करू शकतो डाएटनी किंवा कशाने. बट लोकांना अवेअरनेस क्रिएट करून देणं हे आमचं पण कर्तव्य आहे असं मला वाटतं. तर जरूर ज्यांना कोणाला काही ह्याच्याबद्दल डाऊट असतील, शंका असतील तर आम्ही इथे आहोतच त्यांचे डाऊट क्लिअर करायला. आणि बाकी फार बेसिक आहे ही प्रोसेस. म्हणजे मी त्याच्यामध्ये असं नाही म्हणणार की त्यांनी फार घाबरून जावं. ॲज अ सर्जन हा किती वेळाचा एक सर्जरी आपण कन्सिडर मेल कॅटची सर्जरी आता मला तर मी हार्डली 5 मिनटं लागतात मला मेल कॅट सर्जरीला. सो बऱ्याच वेळेला आम्हाला लोक म्हणतात की अरे झाली, पण म्हणतो हो झाली, तेवढीच असते प्रोसिजर, म्हणजे फार काही नसतं. येस, फिमेल कॅट सर्जरी थोडीशी एक्सटेन्सिव्ह असते तर एक अर्धा तास पकडून जा. डॉग्सच्या ह्याच्यामध्ये जर आपण म्हटलं तर अगेन मेल डॉगची सर्जरी इज मच मोर सिम्पलर, अगेन हार्डली अ मॅटर ऑफ 20-25 मिनिट्स. आणि फिमेल जर म्हटलं तर एक 40-45 मिनटं. तसं बघायला गेलं तर ॲनेस्थेशिया आम्हीच मॉनिटर करतो, सगळंच केलेलं असतं. असे फार काही त्याच्यामध्ये असे मी म्हणेन कॉम्प्लिकेशन्स पण अरेज होत नाहीत. सो आय थिंक सो दे शुड डेफिनेटली गो अहेड. सर खूप सारे पेट पेरेंट्स असे आहेत की जे मेल डॉग्स किंवा त्यांच्या घरात फिमेल डॉग्स आहेत किंवा कॅट्स आहेत अँड दे आर नॉट मीटिंग देम. त्यांची अर्ज त्यांनी थांबवून धरली. बरोबर. बट त्याच्यामुळे आता डॉगवरती सायकोलॉजिकल काही इम्पॅक्ट्स होऊ शकतात का? जसं की त्याने खाणं बंद करणे किंवा त्याच्या बिहेवियरमध्ये काही चेंजेस दिसणे. नक्की, आम्ही म्हणजे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये या गोष्टी बघतो. आता समजा एखादा मेल डॉग आहे आणि ऑब्व्हियसली आपण त्याला बाहेर फिरायला घेऊन जाणार. इफ देर इज अ फिमेल जी हीटवरती आहे तर त्यांचे फेरोमोन्स आपण हा एक प्रकार म्हणतो की ज्याच्यामुळे मेल अट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळे आम्ही बघितल्यात काही काही केसेस की 5-5, 6-6 दिवस ते खाणं सोडून देतात आणि नुसते हायपर झालेले असतात, घराबाहेर जायचं असतं त्यांना. आणि हे एक प्रकारे आम्हाला पण म्हणजे इट इज नॉट गुड. म्हणजे येस, नॅचरल गोष्टी आहेत ज्या आपण टाळू शकत नाहीत, बट त्यांच्यासाठी पण ते चांगलं नाही. कारण ते एक कंटिन्युअस स्ट्रेस एन्व्हायरमेंटमध्ये राहणं असं त्यांचं राहतं. खाणं सोडतात, कोपऱ्यात जाऊन बसतात, इंटरॅक्ट करत नाहीत. तुम्हाला तुमचा पेट तुमचा आहे असंच वाटणार नाही, कारण ही विल बी जस्ट इन वन प्लेस. कारण कुठेही आपल्याशी इंटरॅक्शन कमी होते, ॲग्रेशन होतं, नॉट जस्ट इंटरॅक्शन कमी होतं, ॲग्रेशन होतं. सो तेव्हा तो थोडा ॲग्रेशन हा भीतीदायक प्रकार पण आहे जो बऱ्याच वेळेला वयात येणाऱ्या पेट्समध्ये आम्हाला दिसतो. आणि लोक त्याच्यासाठी लिटरली घाबरत अगदी ओव्हरनाईट किंवा अगदी सकाळी पहिले आलेले आहेत की हा इतका ॲग्रेसिव्ह झाला की आम्हाला चावला आहे किंवा असं काही झालं. सो ते नक्कीच आपण न्यूट्रिंग स्पेइंग या प्रोसिजरनी कंट्रोल करू शकतो.
कधी कधी या नादात ते घरातनं पळून पळून पण, पण हो, जातात, म्हणजे स्ट्रेईंग टेंडन्सी ज्याला म्हणून. एक्झॅक्टली. घर सोडूनच ते निघून जातात, 4-4, 5-5 दिवस भटकत राहतात, तेव्हा भटक्या कुत्र्यांची मारामाऱ्या करतात, चावून वगैरे परत येतात. वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होतात. न्यूट्रिंग इज द सेफेस्ट थिंग दॅट यू कॅन डू, आणि त्यांनी पेट तुमचं खूप मॅनेजेबल होतं. आणि कॅट्स एस्पेशली त्यांना आपण बांधून ठेवू शकत नाही, त्यामुळे घरातनं पळून जाण्याची टेंडन्सी मॅक्सिमम. आणि काही काही मिळालेले पण नाही आहेत लोकांना, म्हणजे असे पण काही झालेले. काही बोके पळून गेले, ते परत कायमचेच घरी आलेलेच परत नाही आलेच किंवा नाही. असं पण परत होतं आलेच नाही बऱ्याच कधी. वेळेला. कारण कॅट्स बाबतीत हा खूपच आम्ही कॉमनली हो, बघतो, अगदी, विषय. पळून जातात. कॅटमध्ये मोर कॉमन. डॉगला कसं लोकेट पण करतात, येस डॉग पण पळतात, बट निदान कोणीतरी लोकेट करू शकतं, कोणाला सांगू शकतं की इथे इथे दिसलाय बघा, तुम्ही येऊन घेऊन जा. बट कॅट हातात येत नाहीत, एकदा त्या पळायला की त्यांना कॅच करणे इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. सो या सगळ्या गोष्टीसुद्धा एक नक्की कंट्रोल करू. आणि मला वाटतं आपण जे आत्ता पॉप्युलेशन कंट्रोलचं बोललो थोड्या वेळापूर्वी, त्याच्यामध्ये मेल डॉग किंवा मेल कॅटचं ऑपरेशन त्या मानाने सिम्पलर असतं. सेम डे दे कॅन बी रिलीज्ड, आणि तेव्हा ते मॅक्सिमम लोकांनी करून घ्यावं, जेणेकरून आयदर स्ट्रे डॉग पॉप्युलेशन किंवा स्ट्रे कॅट पॉप्युलेशन खूप कंट्रोलमध्ये येईल. कारण अगदी तुमचा घरी पाळलेला कुत्रा किंवा बोकासुद्धा बाहेर जाऊन कितीतरी कॅट्सना प्रेग्नंट करू शकतो. तर त्यामुळे इट इज रिक्वायर्ड. आणि पर्टेनिंग टू प्रेझेंट टॉपिक जे आता एक्झॅक्टली मी त्याच्यावरतीच येणार होतो की सुप्रीम कोर्टने जे आता डिसिजन दिला अबाउट दी दिल्ली केस, की जिथे डिसिजन वॉज 8 वीक्समध्ये त्या सगळ्यांना रिलोकेट करून शेल्टरमध्ये स्ट्रीट शुड बी फ्री फ्रॉम स्ट्रीट डॉग्स. तर याच्या रिलेटेड तुमचं काय मत आहे? हां, म्हणजे मला तर पर्सनली, म्हणजे प्रत्येकाचा लाईक ओपिनियन्स कॅन डिफर, पण मला असं पर्सनली वाटतं की सगळ्यांनी एकत्र येऊन समजा ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स घेतले, बीट गव्हर्नमेंट, बीट NGOs, बीट ऑल्सो प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स फॉर दॅट मॅटर, की जे पॉप्युलेशनच जर आपण कंट्रोल करू शकलो तर मेनेस पण होणार नाही. येस, म्हणजे वी डू अंडरस्टँड की डॉग्स जर चावले आणि रस्त्यावर मागे लागले लोकांना, तर ते खूप लोकांना, सगळ्याच लोकांना डॉगची सवय नसते, घाबरून जातात लोक, आणि हा एक प्रॉब्लेम आहे, नो डाऊट अबाउट इट. बट जर आपण ABC प्रोग्राम थ्रू त्यांचा कंट्रोल केला आणि नुसतंच त्यांना पकडून घेऊन कुठेतरी डांबून ठेवणं हा पर्याय नाही आहे त्यांच्यासाठी, कारण दे ऑल्सो हॅव अ लाईफ, दे आर कम्पॅशनेट ॲनिमल्स, दे हॅव देअर ओन इमोशन्स, दे हॅव देअर ओन फिलिंग्स. सो असं डांबून ठेवणं किंवा हे करणं हा पर्याय नसून इनिशियलच हे येऊ नये ही सिच्युएशन, की असं पॉप्युलेशन वाढणं किंवा त्याचे अटॅक्स होणं, ते कंट्रोल करता आलं तर मला वाटतं बेटर. आजच पेपरला एक बातमी आहे की रोज साधारण 10,000 लोकांना कुत्रे चावत आहेत. आजच्या सकाळमध्ये बातमी आहे जी मी वाचली. आणि लिटरली मी सांगू शकतो की आता वॅक्सिन्स तर उपलब्ध आहेत, परंतु पूर्वी ज्या काळी वॅक्सिन्स फ्रीली अवेलेबल नव्हती, तर अक्षरशः महिन्याचं बजेट लोकांचं जायचं की घरातल्या 4 लोकांना कुत्रा चावला किंवा घरातला कुत्रा पिसाळला आणि मेला, त्याच्यानंतर जे घरातल्या लोकांना वॅक्सिन घ्यायला लागतं त्याची कॉस्ट खूप जास्त असते. किंवा कधी कधी बाईटची जी ट्रीटमेंटला आपण जातो, एखादा कुत्रा रस्त्यावर इम्युनोग्लोब्युलिन्स वगैरे दिलं तर 50-50 हजारापर्यंत एका बाईटच्या ट्रीटमेंटचा खर्च येऊ शकतो, ज्याने अक्षरशः बजेट कोलमडू शकतं लोकांचं महिन्याचं. आणि आम्ही बघितलेत आमच्या क्लिनिकला पण कितीतरी लोकांना बाईट झालेले आहेत, नो डाऊट अबाउट इट. लोकांना एक भीती हा प्रकार पण खूप जास्ती असतो ह्याच्यामध्ये. म्हणजे रास्त आहे, आता आम्ही ॲज डॉक्टर्स आम्हाला माहिती आहे की काही म्हणजे रेबीट डॉग बाईट नसेल तर नाही काही होणार, बट भीती पण असते कारण अवेअरनेस पण तेवढा नाही आहे. आणि जेव्हा ते होतं तेव्हा लोक पेट्स जरी चावले स्वतःचे जरी, तरी हॉस्पिटलमध्ये जाऊन इम्युनोग्लोब्युलिन आणि अँटी रेबीज वॅक्सिनेशन घेऊन आलेले आहेत. सो थोडा तो मुद्दा असा आहे की घरातला पाळलेला प्राणी ज्याला तुम्ही कधी अनअटेंडेड सोडत नाही, असं जर तुम्हाला चावला आणि ज्याला वॅक्सिन दिलेलं आहे, तर खूप घाबरून जाण्याची गरज नाही. प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला घेऊन नंतरच वॅक्सिन घ्यावं की नाही हे ठरवावं. पण लोक अननेसरी पॅनिक होतात, आम्ही पण बघतो आमच्या प्रॅक्टिस. भीती, फिअर खूप भीती आहे, कारण रेबीज बरा होत नाही, एकदा झाला की रेबीज बरा होत आणि रास्त भीती आहे ती, असं नाही की चुकीची भीती आहे. पण आपण आता पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यामध्ये थोडंसं हे बघितलं तर आम्ही आत्ता सध्या बघतो की वॅक्सिनेशन खूप कॉमनली लोक देऊन घेत आहेत. म्हणजे नॉट फॉर स्ट्रे डॉगचे करणारी पण लोक आहेत जे ते सुद्धा काम चांगलं करत आहेत, नो डाऊट. बट जे पेट पेरेंट्स आहेत ते तर नक्की अवेअर झालेत अबाउट वॅक्सिनेशन. आणि म्हणून मी नक्की सांगू शकेन की जर तुमचा पेट घरीच आहे, त्याला बाहेरचा कधीही कोणी डॉग चावला नाही आणि वेल प्रोटेक्टेड आहे, त्याचा तुम्हाला दात वगैरे काही लागला तर तिथे रेबीजची होण्याचे चान्सेस आर निग्लिजिबल, म्हणजे नाहीच असं म्हणेन. सर, आत्ता जो सुप्रीम कोर्टचा डिसिजन आहे त्याच्यामध्ये खास मुद्दा असा आहे की त्या डॉग्सला परत रिलीज नाही करायचं,
त्यांना शेल्टरमध्येच ठेवायचं. तर युजली डॉग्सच्या सायकॉलॉजीमध्ये ते जर त्या टेरिटरीत परत नाही गेले तर असं समजलं जातं की त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी कमी होईल किंवा ते नाही जगणार जास्त दिवस. असं का? एक त्याचं ज्याला काय म्हणू आपण लोकॅलिटी किंवा टेरिटरी जी असते कुत्र्याची, त्या जागीच नॉर्मली आत्तापर्यंत असं करत होते की त्यांना पकडायचं, ऑपरेशन करायचं आणि त्या जागी परत नेऊन सोडायचं, जेणेकरून त्यांना ती फॅमिलियर असते जागा किंवा आहेच. पण ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा येऊ शकतो की आता काही ठिकाणी आपण बघतो की अशा स्पेसिफिक एरियाज आहेत जिथे 10-12 कुत्रे एकत्र होऊन एक असं झुंडीसारखं त्यांचं होतं आणि त्यानंतर लोकांच्यावर अटॅक करायला लागतात. त्यामुळे कदाचित त्यांनी असा डिसिजन घेतला की परत त्या जागी रिलीज नाही करायचं. त्यांना जर एखादी सेफ प्लेस उपलब्ध केली आणि त्या ठिकाणी त्यांना ठेवलं तर उपयोग होऊ शकेल. पण यासाठी गव्हर्नमेंटची मदत असते, कारण एक वेल कॉर्डन्ड ऑफ प्लेस पाहिजे. असं कुत्र्यांना नुसतं तर काही ठेवून देता येत नाही एखाद्या मोकळ्या मैदानात. त्याला प्रॉपर म्हणजे कंपाऊंड घातलेली जागा पाहिजे जेणेकरून त्यांना बाहेर जाता येऊ नये. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी याला हे एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही किंवा गव्हर्नमेंटच्या मदतीशिवाय होणार नाही. आणि तसं केलं आणि गव्हर्नमेंट, NGOs, प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स, गव्हर्नमेंट वेटरनरी प्रॅक्टिशनर. एक्झॅक्टली. आम्ही पण तेच म्हणजे आज आम्ही जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये आम्ही तेच सुचवलं की NGOs विथ वेटरनरी डॉक्टर्सचा सपोर्ट आणि गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर इन द राईट डिरेक्शन विल ऑलवेज मेक अ इम्पॅक्ट. सर, आपण आता डॉग्स आणि कॅट्सच्या हेल्थविषयी बोलतोय, तर त्याच्यामध्ये रिनल हेल्थ इज इम्पॉर्टंट. तर या रिलेटेड काय सांगाल? रिनल हेल्थ इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आय वुड से. कारण ह्याच्यामध्ये असं असतं की डॉग किंवा कॅटच्या दोन्हींच्या किडनीज एका विशिष्ट वयानंतर नॉर्मल काम करणं खूप कमी होतं. म्हणजे कन्सिडर इट वर्क्स ॲट 35-40% ऑफ इट्स कपॅसिटी आफ्टर 8-9 इयर्स. सगळ्यांमध्ये होईल असं नाही, बट बऱ्याचशा केसेस आम्ही बघतो की ह्याच्यामध्ये होतं. त्याच्यासाठी फूडचा हा एक खूप मेजर फॅक्टर असतो. बऱ्याच वर्ष म्हणजे कितीतरी वर्ष त्यांना हाय प्रोटीन डाएट फीड गेलेलं असतं, कारण त्यांच्यासाठी रिक्वायरमेंट आहे ती, नो डाऊट अबाउट इट. बट गिवन दॅट त्यांच्या किडनीज लवकर निकामी होऊ शकतात आणि त्याच्यासाठी आपल्याला त्यांना सेफगार्ड करणं, एखादं बॅलन्स्ड डाएट देणं हे खूप गरजेचं आहे. नुसतं त्याने कधी कॅट्स आम्ही एस्पेशली बघतो की त्यांचं वॉटर इंटेक खूप कमी असतो. सो फक्त प्रोटीन डाएट आहे, कमी वॉटर इंटेक आहे, तरी पण हे प्रॉब्लेम येतात. डॉग्समध्ये सुद्धा ते बऱ्याच वेळेला आम्हाला लोक सांगतात की हा फक्त चिकनच खातो. चिकन सोडून काहीच खात नाही. आणि नॉट जस्ट चिकन खातो म्हणजे चिकनबरोबर भात पण नाही किंवा चिकनबरोबर भाकरी नाही, पोळी तर नाहीच, बट काहीच खात नाही. हे म्हटल्यानंतर वी आर लुकिंग इन टू अ अनबॅलन्स्ड डाएट आउट देअर. आणि हे जेव्हा होतं तेव्हा किडनी इफेक्टिव्हली म्हणजे लाईक थोडं अर्ली आय वुड से अफेक्ट होऊ शकतं. त्याच्यामध्ये मल्टिपल रिझन्स आहेत. म्हणजे कधी जेनेटिक पण प्ले होतं की त्यांच्या राईट फ्रॉम बर्थसुद्धा किडनी थोड्या डिफेक्टिव्ह असू शकतील. बट हे आपण इझिली कंट्रोल पण करू शकतो थ्रू मेडिकेशन. आता खूप चांगले मेडिसिन आलेले आहेत त्याच्यासाठी. सर, किडनी स्टोन्स होण्याचं प्रमाण आपण जे बघतो आता ते खूप वाढलं आहे. बरोबर. किंवा रादर आता ते पहिल्यापेक्षा जास्त डिटेक्ट होत आहे आपण असं म्हणू शकतो. राईट. तर या रिलेटेड तुम्हाला सर्जरीज किंवा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात का? किडनी स्टोनच्या सर्जरी तशा क्वचित असतात, बट ब्लॅडर स्टोन म्हणजे आपण युरिनरी ब्लॅडरमध्ये होणारे स्टोन जे आहेत ते खूप म्हणजे किडनी स्टोन होतात सर्जरी नो डाऊट, बट ब्लॅडर स्टोनच्या सर्जरी जास्ती होतात. म्हणजे मजा म्हणून सांगेन तर आम्ही ब्लॅडरमधनं एक कॉकर स्पॅनियल ब्रीड होती, त्याच्या त्याच्यात ब्लॅडर वॉज ओनली स्टोन असं एवढंच म्हणेन मी. ते काही राहिलंच नव्हतं. 200 कॅल्क्युले आम्ही काढले असते. 200 इझिली 200. म्हणजे आम्ही एक छोटी आमच्याकडे ग्लास बॉटल होती, त्याच्यात एक भरत गेलो होतो आम्ही, आणि ती एवढी बॉटल साधारण अर्धीहून जास्ती भरली होती. सो 200 तर कुठेच नाही गेले. ऑक्झॅलेट, स्ट्रोवाईट असे फूडमुळे होणारे वेगवेगळे कॅल्क्युलाय किंवा डाएट रिलेटेड कॅल्क्युलाय काही होतात त्यांच्यामध्ये. येस, सर्जरी इज पॉसिबल, बट अगेन आपण हे प्रिव्हेंट करू शकलो तर मेडिकल मॅनेजमेंट पण आहे त्याला. आता 200 स्टोन झाल्यावर ऑब्व्हियसली मला काढायलाच लागणार, त्याला मेडिकली मी काही करू शकत नाही. बट इझी अर्ली डिटेक्शन आपण केलं तर हे कंट्रोल होऊ शकेल. तुम्हाला आठवतं ती खूप युनिक होती. म्हणजे आम्ही ॲबडॉमिनल पाल्पेशननीच आम्हाला स्टोन लागायचे हाताला, एक्सरे काढायची जरूरच नव्हती. ब्लॅडर रप्चर हां नक्कीच. म्हणजे एक युनिक केस जर आपण म्हणलो त्याच्याबद्दल तर आमचेच एक गायनेक डॉक्टर आहेत आमच्या ओळखीचे, ह्युमन गायनेक डॉक्टर आहेत. त्यांचा डॉग एक थोडं त्यांच्या घरी लँडिंग होतं आणि त्याच्यावरनं खाली पडला, आणि पडल्यानंतर त्याला ऑर्थोपेडिक इंजुरी कुठलीही झाली नाही, बट प्रॉब्लेम असा होता की त्याला काय होतं हे कळत नव्हतं. नुसतं विन्सिंग, थोडं ओरडणं किंवा हलकं ओरडणं. आम्हाला पण पहिले इनिशियली असं वाटलं की काही मसल पेन असेल, स्पाझम असेल काही असं. त्याच्यानंतर असं रिअलाईज झालं की त्याचा युरिन आउटपुट खूप कमी झाला.
मग जेव्हा आम्ही थोडी ॲडव्हान्स सोनोग्राफी म्हणजे गायडेड सोनोग्राफी म्हणतो आम्ही त्याला, एक कॅथेटर पास करून जेव्हा आम्ही केली तेव्हा आम्हाला रिअलाईज झालं की त्याचा आत ब्लॅडर फुटलं होतं आणि त्याच्यामुळे तो विन्सिंग पेन होता, युरिन ऑब्व्हियसली होणारच नाही त्याच्यामुळे. आणि देन वी हॅड टू इमिजिएटली ओपन आणि तिथे आम्ही ब्लॅडर मग शिवलं होतं कम्प्लीट. इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग केस आय वुड से, कारण आत ब्लिडिंग झालं होतं बऱ्यापैकी. त्याचे 1-2 दिवसामध्ये आमच्याकडे रेफरल आली होती ती केस, त्याच्यामध्ये 1-2 दिवसामध्ये त्याचे पॅरामीटर्स पण बऱ्यापैकी अफेक्ट झाले होते, म्हणजे व्हायटल्स पण अफेक्ट झाले होते. बट लकीली जसं मी म्हणतो आमचे केसेस आर क्वाईट रिवॉर्डिंग. एक्झॅक्टली, मला तेच इंटरेस्टिंग वाटतं. तर असे कुठले चॅलेंजिंग केसेस आहेत इन टर्म्स ऑफ सर्जरीज जे तुम्ही ऑपरेट केले? सर्जरी आम्ही साधारण 2:30 वाजता पूर्ण झाली दुपारी. त्याच्यानंतर तो ॲनेस्थेशियामध्ये होता आणि साधारणपणे संध्याकाळी 7 वाजता त्याने पहिल्यांदा पाणी प्यायलं आणि दुसऱ्या दिवसापासून आणि रेग्युलर युरिन केली आमच्या समोर, युरिन केली, मस्त शेपटी बिपटी हलवली आणि घरी गेला. सो आम्हाला असं पेशंटचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे ह्या गोष्टी खरंच रिवॉर्डिंग असतात. म्हणजे प्रॅक्टिस मध्ये खरोखर जो आनंद मिळतो तो या गोष्टीमुळे मिळतो. त्या एक. आणि अजून जर आम्ही म्हणलं, आता ऑब्व्हियसली ट्युमर सर्जरी वगैरे प्लॅन्ड असतात, बट अशा सर्जरी जेव्हा आमच्याकडे येतात, इवन सिझेरियन सेक्शन्स आम्ही कितीतरी मध्यरात्री अपरात्री केलेली आहेत, कारण ही प्रॉब्लेमच तेव्हा असतो का आय डोंट नो हाऊ, बट तेव्हाच हे प्रॉब्लेम दिसतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग थोडं अगेन सेम थिंग, बऱ्याच वेळेला मदरनी कळ दिलेली असते खूप वेळ. लोकांना वाटतं की अगेन सेम की सर्जरीचं ॲप्रिहेन्शन की सर्जरी कशाला नॅचरल झाली तर होईल. येस 80% होत असतील नॅचरल, बट काही केसेस अशा असतात की नाहीच होणार. किती युट्रस फिरलेलं असतं, टॉर्शन झालेलं असतं त्याच्यामध्ये नॉर्मल बर्थ कॅनॉलच ऑब्लिटरेट झालेलं असतं, तेव्हा ते पिल्लू बाहेर येऊच शकत नाही. तर आम्ही सेक्शन जे करतो ते पण आमच्यासाठी खूप मजेदार आणि म्हणजे येस थोडा इनिशियल स्ट्रेस किंवा जरी आपण म्हणलो की थोडं ॲम्बिग्विटी म्हणण्यापेक्षा स्ट्रेस जर आपण म्हणलो लोकांसाठी जास्ती, तरी त्यांनासुद्धा असं आम्हाला सांगता येईल की तुम्हालासुद्धा त्याचे रिवॉर्ड खूप छान दिसणार आहेत. 6-7 पिल्लं छान. मध्ये आत्ता आम्ही थोड्याच दिवसापूर्वी एक गोल्डन रिट्रीवरची सर्जरी केली, इतकी सुंदर पिल्लं झाली, तिला शक्यच नव्हतं नॅचरल डिलिव्हरी आणि फार छान. म्हणजे आमच्यासाठी पण ते खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. सर, बरेच पेट पॅरेंट्स अशी तक्रार घेऊन येतात की पेटला फिरायला घेऊन गेले आणि पेटने काहीतरी खाल्लं, हो, आणि त्यामधून आता पेटला काहीतरी आजार होऊ शकतो, त्या केसेसमध्ये सर्जरी करावी लागू शकते. बरोबर. अशा काही केसेस तुमच्या पुढे आल्यात का? सगळ्यात आंबा फार घातक आहे असं मी म्हणेन, कारण कोळी खातात ते आणि कोळी अडकतात, कधी कधी पडतात वॉमिट थ्रू, बट नाही पडत. आम्ही बऱ्याच वेळेला कोळी काढलेल्या आहेत. एका पेटवरनं तर मी 6-7 इंटेस्टिनल म्हणजे 6-7 कोळी झाल्या होत्या, इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन झालं होतं आणि त्या काढल्या गेल्या होत्या. सो कोळींपासून जपावं त्यांना. अजून खूप फॉरेन ऑब्जेक्ट्स खातात, कधी क्रेझी बॉल आहे, स्क्विकी टॉईज वगैरे, जे आपले लहान मुलं कोणी घरी असतील तर त्यांचे जे टॉईज आहेत, किंवा आपण ते टेडी बेअर वगैरे जे आपण म्हणतो त्याच्या आतलं जे मटेरियल काही असतं ते सुद्धा ओपन करून खातात आणि हे निघतं. बट देर आर फ्यू केसेस की कितीही प्रयत्न करा तुम्हाला सर्जिकलच मॅनेजमेंट त्याला करायला लागतं. एस्पेशली कोळी म्हणलो मी, क्रेझी बॉल म्हणलो, दगड खातात, बाहेर गेला दगड खाऊन टाकला, गल्पच करून टाकला, निघालाच नाही, काढायला लागला. सो या केसेस आपल्याला सर्जिकलीच अप्रोच करायला लागतात. सो त्यांनी जरूर जपावं या कंडिशनपासून, असं माझं. शाळीग्रामबद्दल सांग. शाळीग्राम तर एकाने तर त्यांच्या म्हणजे मंदिरातला शाळीग्राम जाऊन तिथला शाळीग्राम उचलून खाऊन टाकला. खाताना तो गोल राऊंडेड असतो, तो गेला, नंतर आतड्यामध्ये अडकला. तर तो काढल्यानंतर पहिले त्यांनी आम्हाला थँक्यू म्हटलं आणि तो दगडाला नमस्कार म्हणजे शाळीग्रामला नमस्कार करून परत मे बी आता रिइन्स्टेट केला असेल तिथे. बट असे खूप म्हणजे नॉट आय वॉन्ट से फनी, त्या पेटसाठी ऑब्व्हियसली ते त्रासदायक आहे, बट काही होऊ शकतात ते, म्हणजे यू नेवर नो. आता अगदीच मी कालच म्हटलं तर आमच्या एक चांगले आमचे ओळखीचे क्लायंट आहेत, त्यांच्या ह्यांनी स्क्विकी टॉयमध्ये जे व्हिसल असते म्हणजे जी वाजणारी जी असते ती खाऊन घेतली आणि त्याच्यात टाळूच जाऊन अडकली ती. आता रात्रभर ती निघाली नाही. सकाळी, आणि मजेशीर आमच्या प्रॅक्टिसमध्ये इतक्या गोष्टी येतात, सकाळी तो इथे येत होता तेव्हा त्यांनी क्लिनिकला येताना असा पॉ घातला आणि काढून टाकली. म्हटलं त्याचं लक चांगलं आहे. बट आहेत खूप फॉरेन बॉडी खातात. आणि हा असा मुद्दा आहे की ॲज अ सर्जन ऑब्व्हियसली आम्ही ते रिट्रीव्ह करू शकतो, काढू शकतो, तो इश्यू नाही आहे. बट पेट पेरेंटनी ह्याच्याबद्दल अवेअर खूप व्हावं, कारण जर त्यांनी खाल्लं आणि जे आतडीमध्ये जाऊन अडकलं तर आपल्याला एंडोस्कोपिकली पण रिमूव्ह करता येत नाही, त्याला आपल्याला प्रॉपर सर्जिकल इंटरव्हेन्शन करूनच हे काढायला लागतं. मी गमतीशीर फॉरेन बॉडीमध्ये हिऱ्याचे
कुड्या, नंतर सोन्याचा अंगठ्या हार, अंगठ्या लक्ष्मीपूजनाला ठेवलेला सोन्याचा हार, अंगठ्या असं खाल्लेलं आहे कुत्र्यांनी. आणि ते बऱ्याच वेळेला रिट्राईव्ह करायला आमच्याकडे, किंवा कधी साधा दगड खाल्ला आणि आम्ही तो काढला की आम्ही त्यांना म्हणतो की हा दगड खूप जपून ठेवा शोकेसमध्ये, कारण हा खूप महागातला दगड आहे. इवन सॉलिटायर वगैरे सुद्धा खाल्लेत. So, सर मग हे नॅचरली पास नाही होत का? जे काही छोटे ऑब्जेक्ट्स असतील नाही होतात, छोटे ऑब्जेक्ट नॅचरली पास होतात, बऱ्याच वेळेला पास होतात नॅचरली. आता किंवा ज्यांना शार्प एजेस आहेत ते आतड्यात घुसू शकतात. एम्बेड होतात ना आतडी, तशी आतनं वीक म्हणण्यापेक्षा सेन्सिटिव्ह असते ती. त्याच्या ल्युमेनला म्हणजे त्याच्या कडेला समजा जाऊन काही कुठे एम्बेड झालं किंवा अडकलं तर त्याच्यात पुढे मागे काहीच होऊ शकत नाही. आणि इट इज नथिंग शॉर्ट ऑफ अ मेडिकल इमर्जन्सी. त्याला आपल्याला इमिजिएटलीच रिट्रीव्ह करायला लागतं. म्हणजे काही समजा स्टमकमध्ये असेल तर एंडोस्कोपिकली रिट्रीव्ह केलं ही वेगळी गोष्ट, बट जर ते पुढे पास झालं असेल तर आपल्याला फार ऑप्शन राहत नाहीत, त्याला सर्जिकलच इंटरव्हेन्शन लागतं. काही केसेस पास होतात. इवन कोळी, जसं मी तुम्हाला म्हणलो, बऱ्याच वेळेला आमच्याकडे पेट आलेत की त्याला सायन्स काहीच नाही आहेत, पण फॉरेन बॉडी आहे, आपल्याला एक्सरेमधनं किंवा बाकी काही डायग्नोस्टिक मॉडॅलिटीवरनं कळते. सगळ्यांनाच आम्ही नाही सांगत की सर्जरीज करा तुम्ही. काही नॅचरली वॉमिट थ्रू होतात किंवा मोशन थ्रू पास होतात, बट ज्या नाही होत त्यांना ही एक मोठी प्रोसिजर लागते. आणि त्याच्यापासून नक्कीच पेरेंट्सनी अवेअर व्हावं आणि जपावं टू प्रिव्हेंट एनी फॉरेन बॉडी इंजेक्शन. सगळ्यात डेंजरस फॉरेन बॉडी म्हणजे, आता ऐकून तुम्हाला गंमत वाटेल की पुडीचा दोरा, ही लिनियर फॉरेन बॉडी असते जी कंप्लीट आतड्यामध्ये स्प्रेड होते आणि आतड्यांच्या मुवमेंटप्रमाणे आतडी कापली जातात लिटरली. आणि दॅट्स अ व्हेरी डेंजरस फॉरेन बॉडी, त्याला लिनियर फॉरेन बॉडी म्हणू. कारण त्याला काही एज नसते, काही नसते कुठं, आणि आतडी त्याच्यामध्ये एकमेकात एक जाते, एकमेकात गुंतून पण जातात, ज्याला इंटरससेप्शनसारखं म्हणतात. त्यामुळे ती सगळ्यात डेंजरस फॉरेन बॉडी आहे. सर आता काही केसेसमध्ये डॉग्सने रिमोट चिव केला, ही केस खूप कॉमन असते की टीदिंग फेजमध्ये, पपीहूडमध्ये डॉग्स रिमोट खातात किंवा हे करतात. त्याच्यामधली जी बॅटरी असते किंवा सेल ज्याला आपण म्हणतो, ते जर चुकून एखाद्या डॉगच्या पोटात गेलं तर काय होऊ शकतं? ते डेफिनेटली हार्मफुल आहेच, नो डाऊट अबाउट इट. त्याच्यामधले जे काही केमिकल्स आहेत दे आर ऑल्सो टॉक्सिक टू द गॅस्ट्रिक फ्लोरा, म्हणजे पोटाचं आतलं आवरण जे आपण म्हणतो त्याच्यासाठी. अगदी आता रिमोटचाच किस्सा म्हणला तर मला आता आठवत नाही किती मी केसेस बघितले असतील जे ज्यांनी रिमोट खाल्ले म्हणजे पपीजनी. दर 1-2-3 महिन्यांनी एक फोन असतो की रिमोट चावलाय, मोस्ट कॉमन. बट त्याचं प्लास्टिक पण अगेन समजा काही त्याची एज झाली आणि जर त्याच्या पोटामध्ये किंवा आतडीमध्ये जाऊन ते लॉज झालं तर इट कॅन कॉज अन इंटरनल ब्लिडिंग, इंजुरी. आता रिमोटपासून तर आपण नाही जपू शकत, बट आम्ही पिल्लांच्या फेजमध्ये नक्की सांगतो की ज्या गोष्टी ते चू करू शकतील आणि ज्या हार्मफुल चू करतात, म्हणजे आपण जे चुई बोन्स वगैरे देतो त्या गोष्टी सोडून त्या सगळ्या त्यांनी काढून ठेवाव्या घरातनं इनिशियल 4-5 महिने. तर घर पेट प्रूफ करणं गरजेचं आहे. वायर्स सुद्धा, लो लाईंग वायर्स जे खाऊ शकतात, लाईव्ह वायर्स. सर आणि या व्यतिरिक्त जसं आपण सर्जरीज बाबतीत बोलतोय, तर जसं आपण म्हणलं फॉरेन बॉडी रिमूव्ह करण्याच्या सर्जरीज असतील, किंवा आता आपण बघतो बऱ्याच पेट पॅरेंट्समध्ये इयर रिलेटेड काही सर्जरीज आता नव्याने ऐकायला मिळतात. येस. तर नक्की हे काय आहे? इयर इन्फेक्शन्स त्यांच्यामध्ये वाढत चाललेली आहेत. मे बी अगेन स्किन ॲलर्जीज असतील, फूड ॲलर्जी असतील, या ह्याच्यामुळे त्यांचा एकतर डॉग किंवा कॅटचा इयर खूप सेन्सिटिव्ह असतो. आपल्यासारखे आपण जसे क्लीन करतो तसं त्यांना घरी तर कोणाला क्लीन करणं शक्य नाही. देर आर सम क्लेन्झर्स अवेलेबल, बट तुम्ही डीपपर्यंत जाऊ शकत नाही. घरी करणं पण आम्ही सगळ्यांना सांगत नाही की ॲडवाईस पण करत नाही, कारण यू कॅन हर्ट दी इयर इंटरनली. त्याच्यामुळे होणारे इयरचे कॉम्प्लिकेशन्स किंवा इयर इन्फेक्शन, त्यांनी होणाऱ्या काही डीप सीटेड ज्याला आपण उटायटिस इंटरना किंवा उटायटिस मीडिया असे काही म्हणजे सायंटिफिक भाषेत म्हणालं तर या कंडिशन आहेत, ज्याला काही झेप्स ऑपरेशन किंवा त्याचा इयर फ्लॅप एक नवीन किंवा इयरला थोडं एरेशन देणं किंवा हे इन्फेक्शन होऊ नये, त्याला इझी ड्रेनेज पॅसेज मिळावा, अशा काही सर्जरी होतात. ऑल्सो कान खाजून किंवा खूप इरिटेट करून त्यांच्या कानाला ऑरल हिमॅटोमा नावाचा एक प्रकार होतो, ज्याच्यामध्ये कानाच्या 2 पाळींमध्ये ब्लड जमा होतं, जे आपल्याला सर्जिकली काढायला लागू शकतं. सर याचे सिम्टम्स काय असू शकतात आणि एखाद्या पेट पॅरेंटने हे कसे ओळखायचे? आणि अगदी इयर रिलेटेड कुठलंही काही जर असं काही अनुभवलं तर तुमच्यापर्यंत कधी आलं पाहिजे? म्हणजे ह्याच्यात एक मजेशीर किस्सा सांगतो. आम्हाला जे लोक सांगतात की आमच्या डॉगचं इयर समोस्यासारखं झालं बाहेर, म्हणजे बाहेरनंच तो खूप फुगलेला इयर दिसतो, कारण तिथे पाणी म्हणजे हिमॅटोमा जे हिमॅटोजिनस फ्लुइड असतं ते तिथे जमा झालेलं असतं. या कंडिशनमध्ये तर त्यांनी लगेचच आणावं, कारण ही आपल्याला सर्जिकली अप्रोच करायची कंडिशन आहे.
बाकीचे आपण ज्या कंडिशन जसं मी मगाशी म्हटलं उटायटीस किंवा काही जेव्हा एक्सेसिव्ह फ्लॅपिंग आहे म्हणजे इयर हेड शेकिंग आहे, एक्सेसिव्ह फ्लॅपिंग आहे, इयर इरिटेशन आहे किंवा पॉनी तिथे खाजवणं आहे, अशा काही साईन दिसल्या तर इनिशियली आणल्या तर आपण सर्जरी अवॉइड करू शकतो. सर पेट्समध्ये ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलं आहे. सो ओव्हरऑल आपण बघतोय की आता 10 वर्ष आधी आणि आत्ता बरोबर. तर पेट्समध्ये माणसांमध्येही ते आहे, पण पेट्समध्ये आता आपल्याला जास्त अनुभवायला मिळतंय. राईट. तर ओबेसिटी माझ्या डॉगला झाली आहे किंवा माझ्या कॅटला झाली आहे हे आपण डेफिनेटली वेट आणि त्याच्या फिजिकल अपिअरन्सवरनं जज करू शकतो. पण अपार्ट फ्रॉम दॅट की माझ्या पेटला ही ओबेसिटी होऊ नये किंवा हे झाली आहे हे सिम्टम्स काय असू शकतात? ओबेसिटी एकतर बाहेरनंच दिसते क्लिअरली. आता प्रत्येक ब्रीडचं प्रत्येक वेट असतं. जर आपण लॅब म्हणलं तर त्याचं वेट आहे, कॉकर स्पॅनियल म्हणलं तर त्याचं एक्सपेक्टेड वेट आहे. मेल फिमेल डिफर होतं त्याच्यामध्ये वेटमध्ये सुद्धा. बट त्याच्या पलीकडे आपण त्याच्यात पण स्टेजेस आहेत. कन्सिडरेबली ओव्हरवेट, मॉडरेटली ओव्हरवेट, ओबीज असे या सगळ्या स्टेजेस आहेत. ह्याच्यापासून तर नक्कीच जपावं, कारण त्याच्यामुळे येणारे जे फॅक्टर्स आहेत म्हणजे इट इज लाईक अ विशस सर्कल आपण म्हणतो की ओबेसिटीमुळे मग जॉईंटचे प्रॉब्लेम आले, हार्ट कॉम्प्लिकेशन्स आले, रेस्पिरेटरी इश्यूज आले. सो डायटरी मॉडिफिकेशन्स, प्रॉपर एक्सरसाइज. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही म्हणतो की डॉग वॉकर ॲक्च्युली तिथे फोनवरतीच बोलत बसलेला असतो, डॉग एकाच ठिकाणी असतो. सो तुम्हाला जर जमलं तर त्यांनी डेफिनेटली स्वतःनी जाऊन त्याला एक 20-25 मिनटं फिरवावं सकाळ संध्याकाळ, जर तुम्हाला ओबेसिटी असं जवळ कुठे आलं असेल तर. पण काही पेट्समध्ये आपण म्हणतो जेनेटिक ओबेसिटी प्रिव्हेलंट आहेत किंवा ज्यांच्या मागच्या त्याच्या आईवडिलांना किंवा इतर जनरेशन्समध्ये ओबेसिटी होती. बऱ्याच वेळेला अनकंट्रोल्ड फीडिंगनेच ओबेसिटी होते. ओबीस डॉग्स काही ज्यांच्यात खरोखरच फॅट जास्त असतं, जेनेटिक असतात, असे काही कुत्रे आहेत. परंतु आता लॅब्राडॉर किंवा गोल्डन रिट्रीवर्स यांना अगदी बेतहाशा खाणं खातात, अनकंट्रोल्ड खातात, लोकही त्यांना प्रेमाने भरवतात. त्यामुळे या ओबेसिटीचं प्रमाण त्यामुळं वाढतं. लाड आणि बऱ्याच वेळेला पॅकेजवरच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात त्या फॉलो होतच नाहीत. म्हणजे 15 किलोच्या कुत्र्याला 300 ग्रॅम खायला द्या असं पॅकेटवर क्लिअर कट लिहिलेलं असतं 24 तासामध्ये. 300 ग्रॅम माझ्या कुत्र्याला कसं पुरेल अशी एक्झॅक्टली हा प्रश्न खूप जणांच्यात येतो की तुम्ही जे 300 ग्राम्स म्हणताय तर आमचा डॉग किंवा कॅट उपाशी राहील का? तर हे लोकांच्या डोक्यात 24 तासाचं अत्यंत सायंटिफिकली कॅल्क्युलेटेड हे प्रमाण असतं. तर त्यामुळे ते एक्सिड करायची जरूर नाही. त्याच्याबरोबर फक्त पाणी तुम्ही ठेवून दिलं ॲडलिप की ते पुरतं. आणि स्पेसिफिक डाएट पण आहेत ना त्याच्यामध्ये, जसं आपण सटायटी, वेट मॅनेजमेंट, हे जे डाएट ओबेसिटीसाठी त्याच्यात थोडं फायबर कंटेंट जास्त आहे. सटायटी म्हणजे सटायटी व्हॅल्यू असते, थोडं जरी खाल्लं तरी पोटाला भरायचं और एक फुलनेस असा फिलिंग येतो, ज्याच्यामुळे त्यांना सारखी भूक पण नाही लागणार. सर पेट्समध्ये डेंटल हेल्थ हा एक खूप आता प्रचलित टर्म आपण ऐकतोय की बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की आता टूथब्रश किंवा टूथपेस्ट पण यायला लागल्यात. तर खरंच दात घासण्याची गरज आहे तर प्रत्येक जरूर नक्कीच त्यात वादच नाही. कारण कुत्र्याला म्हणजे कुत्रे हे समजा जंगलातला जर आपण विचार केला तर ते कार्निवोर्स असतात. त्याच्यात कुठलंही दूध पोळी खात नाहीत किंवा लिक्विड खात नाहीत. ते नॉनव्हेज खातात, टेअरिंग करून खातात. त्यामुळे तोंडात काही अडकणं किंवा अशी प्रमाण खूप कमी असतं. तर त्यामुळे जंगलातल्या कुत्र्याची आपल्या घरातल्या कुत्र्याशी जर तुलना केली तर त्यांच्या खाण्यामध्ये, राहण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. त्यामुळे आणि असंही नाही की जंगलातल्या कुत्र्यांना किंवा त्यांचे दात खराब होत नाहीत. दात खराब होतातच, कारण दात आहेत, गॅप्स आहेत, फूड आहे, ते अडकतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा खूपच विचार होणं गरजेचं असतं. आम्ही जिंजिवायटिस खूप कॉमनली बघतो. म्हणजे त्यांचे जे गम्स असतात त्या खूप लाल झालेल्या असतात, दातावर किटण जमलेलं असतं. कुत्र्याचे माणसासारखे जे दात किडणं ज्याला म्हणतो, म्हणजे शुगर बेस्ड हे किडणं किंवा तसं होत नाही. पण त्यांना केरीज दात खराब होणं, त्यांच्यावर किटण जमणं, त्यांचे रूट्स खराब होणं हे खूप कॉमनली आहे आणि आम्ही ते नेहमी करतो. म्हणजे सर्जिकलीसुद्धा स्वानांनी कित्येक यांना रूट कॅनॉलपर्यंत आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे. त्याच्यावर कॅप्स बसवलेले आहेत आणि ही खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत, पण त्या आपण सुरू केल्या. आणि आपण बघतो की किडनी मगाशी जे आपण बोललो किडनी डिसीजेसबद्दल, तर डेंटल हायजीन आणि किडनी डिसऑर्डरसुद्धा कम हँड इन हँड. म्हणजे इफ डेंटल हायजीन इज बेटर, किडनी डिसऑर्डरसुद्धा तुम्ही टाळू शकता त्याच्यानंतर. सो डेंटल हायजीन इज डेफिनेटली इम्पॉर्टंट.
सर गॅस्ट्रिक हेल्थ बाबतीत आपण बोलूया की आपण जसं म्हणतो की एखाद्या पेटचं गटमध्ये त्याचा सेकंड ब्रेन आहे काइंड ऑफ, की तिथून ॲक्च्युली सगळ्या गोष्टीची उत्पत्ती होते किंवा कुठलेही आजार जे चालू होतात ते गट हेल्दी असेल तर ते नाही होत. बरोबर. तर गटविषयी आपल्या ऑडियन्सला सांगा. गट हेल्थ इज इसेन्शियल. म्हणजे गट जर म्हणलं तर वन ऑफ द लार्जेस्ट ऑर्गन बॉडीतला. तर समजा गट हेल्थ तुमची पेटची चांगली असली तर त्याला होणारे गट रिलेटेड डिसऑर्डर तर होतच नाहीत. ॲलर्जीजसुद्धा बऱ्याच वेळेला प्रिव्हेंट होतात. त्याच्यानंतर त्याचं डायजेशन व्यवस्थित असेल तर माल डायजेशन, माल ॲब्झॉर्प्शन, म्हणजे फूड न पचणं वगैरे हे सगळं अवॉइड करू शकता. ऑल्सो हेल्दी गट इज हेल्दी बॉडी, असं क्लोज कोरिलेशन आहे त्याचं. ह्याच्यासाठी आता जर आपण बघितलं तर सध्या जर आपण सोशल मीडियावरती गेलो तर गट हेल्थबद्दल खूप अवेअरनेस आता व्हायला लागलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रीबायोटिक, प्रोबायोटिक, पोस्टबायोटिक हे इंट्रोड्यूस झालेलं आहे. बऱ्याच वेळेला आमचे क्लायंटसुद्धा सध्या आम्हाला विचारतात आम्ही ते चालू करावं. वी डेफिनेटली से की येस, बट नुसतं ते नाही, एक चांगलं फूड, फ्रेश हेल्दी फूड देणं, रोज ते अवेलेबल करून देणं, हे कॉम्बिनेशनमध्ये जर आपण केलं विथ प्रोबायोटिक्स तर नक्कीच त्याचा उपयोग होतो. बरेचसे डिसऑर्डर, एस्पेशली स्किन रिलेटेड ॲलर्जीज वगैरे जर आपण म्हणलो तर त्यासुद्धा गटच्या इम्प्रॉपर हेल्थनी उद्भवू शकतात, जे आपण थांबवू शकतो. सर गट रिलेटेड कुठल्या सर्जरीज ज्या तुमच्या माहितीत जे तुम्ही शेअर करू शकता? गट सर्जरी म्हणलं तर जसं आपण आत्ताच म्हणलं फॉरेन बॉडी तर खूप आहेत. स्टमक रिलेटेड ट्युमर म्हणजे गॅस्ट्रिक ट्युमरसुद्धा मे बी काही इम्प्रॉपर फूड हॅबिट्सनी, त्याच्या इंडिव्हिज्युअल काही जेनेटिक मेकअपमुळे आम्ही स्टमक ट्युमरसुद्धा बऱ्याच वेळेला काढलेले आहेत. स्टमक ट्युमर हा फार चॅलेंजिंग कंडिशन असते, कारण त्याच्यावरती तर सगळंच डिपेंडंट आहे. म्हणजे त्याचं खाणंच समजा रोजचं आवड थांबलं असेल, ब्लिडिंग होत असेल, वॉमिट होत असतील तर ही कंडिशन त्याच्यासाठी खूपच हार्मफुल राहू शकते. आणि ही इमर्जन्सी प्रोसिजर आहे. म्हणजे गट रिलेटेड म्हणजे स्टमक कॅन्सर्स, स्टमक ट्युमर्स, इंटरसेप्शन म्हणजे आतडी एकात एक घुसणं, हा पण एक फार विचित्र प्रकार आहे. आत्ता रिसेंटलीच आम्ही एक प्रोसिजर केली, खूप छोटा, मग 3-4 महिन्याचंच पिल्लू होतं, त्याच्यामध्ये केली. इवन वी वर नॉट शुअर बट द सर्जरी वॉज क्वाईट सक्सेसफुल, कारण त्याची आतडीच एवढी छोटी, आम्हाला एक पार्ट लिटरली कट करून दुसऱ्या पार्टला जॉईन करायला लागला तिथे. बट छान, म्हणजे चांगली रिकव्हरी झाली त्याची. सर जस्ट एक मला इंटरेस्टिंग वाटतंय म्हणून मी प्रश्न विचारतो की तुम्ही साधारण दिवसभरात किती सर्जरीज करता? 2-3 तरी होतात, म्हणजे तशा प्लॅन्ड असतात आमच्या, नाही असं नाही. येस, अनप्लॅन्ड पण येतात. जसं C-सेक्शन म्हणलो मी, फॉरेन बॉडी म्हणलो, ह्या सगळ्या सर्जरी अचानक आली की आम्हाला करायलाच लागते. जशा प्लॅन्ड सर्जरी म्हणलं तर बर्थ कंट्रोल जे असतात, न्यूट्रिंग, स्पेईंग, येस, ऑरल हिमॅटोमा, जसं आपण इयर सर्जरीज. बट अनप्लॅन्डसुद्धा तितक्याच येऊ शकतात, आणि कधी येईल आमच्या प्रॅक्टिसमध्ये केव्हा येईल सांगता येत नाही. अगदी सगळं संपलं आणि आता निघायला लागलो की एखादी फॉरेन बॉडी येते. सो यू नेवर नो. बट 2-3 तरी प्रोसिजर, 2 तरी नक्कीच. सर आणि आपण जसं पेटविषयी बोलतोय खूप साऱ्या गोष्टी, तसं लेट सपोज तुमच्याकडे येताना एखादा पेट पॅरेंट हा घाबरलेला असतो किंवा त्याला माहीत नसतं की एक्झॅक्टली काय झालं आहे, आणि तुम्हाला कळत असतं की ओके डायग्नोसिस झालेलं आहे, कदाचित त्याला हा XYZ प्रॉब्लेम झालेला आहे. तर जसं पेटची निगा घेणं गरजेचं आहे, त्याची काळजी तुम्ही घेताच आहेत, तर तसं पेट पॅरेंटनी अशा केसेसमध्ये काय केलं पाहिजे? म्हणजे पेट पेरेंट, येस, म्हणजे त्यांचं जे कन्सर्न आहे तो ऑब्व्हियसली इट इज व्हेरी मच ट्रू आणि जस्टिफाईड. आता बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की पेट पेरेंट्स खूपसे अवेअर झालेले आहेत. दे आर ऑल्सो रीडिंग अबाउट द कंडिशन आणि कमिंग टू अस. सो तिथे आमचं पण काम थोडंसं सोपं होतं, नो डाऊट अबाउट इट. बट शेवटी ॲट दी एंड ऑफ द डे जेव्हा ते क्लिनिकमध्ये येतात तेव्हा प्रत्येकालाच, कुठल्याही क्लिनिकमध्ये जाताना ॲप्रिहेन्शन हा एक प्रकार असतोच. तर त्यांनी ओपन डिस्कशन आमच्याशी कधी पण करावं. वी आर मच मोर ओपन टू एनी डिस्कशन. आम्ही कुठलंही हिडन काही नाही आहे ह्याच्यामध्ये. जेवढी ट्रान्सपरन्सी असेल तेवढं त्यांच्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं वेलबिंग ऑफ द पेशंट ॲट दी एंड ऑफ द डे, ह्याच्यासाठी महत्त्वाचं राहील. आणि इट विल हेल्प इन एव्हरी वन्स फेवर इज वॉट आय फील. ओपननेस, ओपन डिस्कशन, वी आर ऑलवेज ओपन फॉर दॅट. ते एक आहे. दुसरं, बेसिक डूज अँड डोंट्स जर आपण पेटच्या इनिशियलीच पाळलं, पहिल्या एक वर्षाचा होईपर्यंत, आणि तुमच्या वेटरनरी जो कोण असेल त्याच्याशी तुम्ही चांगला संवाद साधला त्या फर्स्ट इयरमध्ये, आणि त्याची फर्स्ट इयरमध्ये डेव्हलपमेंटल फेजमध्ये हेल्थ चांगली राहिली, तर पुढचे प्रॉब्लेम म्हणजे आपोआपच नलिफाय होऊन जातात. सर जसं तुम्ही म्हटलं वेल रिसर्च करून पेट पॅरेंट आता येतोय, येस. तर हे जसं प्रो तुम्ही सांगितलं तसं त्याचे कॉन्सही असतील की आता ChatGPT आहे किंवा गुगल आहे की माझ्या पेटला हे झालं अमुक, आणि कदाचित दे आर क्वेश्चनिंग युअर वे ऑफ ट्रीटमेंट. येस. तर असंही होऊ शकतं. तर त्या केसेसमध्ये पेट पॅरेंट्सचा राईट ॲटिट्यूड काय असला पाहिजे?
मी म्हणेन म्हणजे ह्याच्यामध्ये आय थिंक सो बाबा जास्ती वर्ष आम्ही प्रॅक्टिस असं- केलेले ते सांगू शकतील. हा नॉलेज आणि इन्फॉर्मेशन यातला घोळ आहे हा. त्यांना इन्फॉर्मेशन खूप मिळेल किंवा कधी कधी असं वाटतं की आता बस माझं कुत्र्याचं सगळं संपलेलं आहे आता, ते म्हणजे इतकं त्यात गुगलमध्ये लिहिलेलं असतं की म्हणजे एक फ्रॉम अ Life सिंगल threat. वॉमिट हां फ्रॉम अ सिंगल वॉमिट गुगल कॅन गाईड यू टू इट इज अ एंड स्टेज. लाईफ थ्रेटनिंग डिसीज वगैरे. पण त्यामुळे म्हणजे नॉर्मली कन्सर्न आम्हाला नक्कीच म्हणजे वी रिस्पेक्ट दॅट, बट शेवटी ॲट द एंड ऑफ द डे जे एक्सपिरियन्स्ड आहेत त्या फील्डमध्ये त्यांना थोडंसं त्यांच्यावर थोडा भरोसा पण ठेवला पाहिजे. ट्रस्ट इज इम्पॉर्टंट. वेल इन्फॉर्म्ड ओनर इज अ बून टू अस ॲट टाइम्स, कारण ही नोज की व्हॉट टू एक्सपेक्ट असं पण होतं. त्यामुळे मी सगळंच काही चुकीचं आहे किंवा ज्याचा डिसॲडव्हान्टेजेस असं नाही म्हणणार. बरेच लोक वेल इन्फॉर्म्ड असतात, कुठल्या ट्युमरबद्दल वाचून आलेले असतात काही, म्हणजे पण मे बी अ बॅलन्स्ड अप्रोच इज वॉट आय वुड से, की त्यांचं नॉलेज डेफिनेटली आहे, आमचा एक्सपिरियन्स आहे, या दोन्हीचा समजा आपण एक गोल्डन मीडियन जसं आपण म्हणतो हा समजा आपल्याला साध्य करता आला तर ट्रीटमेंटसाठी आम्हाला पण ते खूप सोपं जातं. येस, कधी कधी खूप लोक पॅनिक होतात, त्यांना हँडल करणं किंवा त्यांच्या क्वेश्चन्सला हँडल करणं हे चॅलेंजिंग पण आहे तेवढंच. कारण आम्हाला माहिती असतं की येस, जेव्हा केस सिरियस असते तेव्हा आम्हाला पण माहिती आहे सिरियस आहे, ओनरला पण त्याची कल्पना आलेलीच असते, बट अगदी सिम्पल गोष्टींमध्ये पॅनिक होऊ नये. मे बी एक तुम्ही ओपनली डिस्कस केलं, फक्त गुगलवरती भरोसा न ठेवता एक्सपिरियन्सवरती सुद्धा भरोसा म्हणजे तेवढा इट इज ठेवला. अ व्हास्ट मीडिया. ज्या गोष्टी कॉमनली लोकांच्या समोर यायला पाहिजेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये आलेल्या असतात. त्याला डिफरन्शियल डायग्नोसिस आपण म्हणतो, उलटी कशामुळे होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात. पण तुमच्या कुत्र्याला काय झालं आहे हे तुम्हाला माहिती नसतं, त्यामुळे घाबरून जाण्याची शक्यता खूप असते. सर असाच म्हणजे लास्ट आपला जो पॉडकास्ट झाला त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे रिप्लाय झाले, खूप लोकांना आवडलं की तुम्ही जी इन्फॉर्मेशन शेअर केली. पण लोकांचा एक प्रश्न होता की आम्ही कदाचित पुण्यातून नाही आहोत, आम्ही बाहेर गावून आहोत आणि आम्हाला तुमचं पेट घेऊन तुमच्याकडे दाखवणं येणं शक्य नाही आहे, तर यासाठी तुमच्याकडे काही वेट कन्सल्टेशन जे ऑनलाईन करण्याची काही आम्ही सोय सध्या आहे पण का? करतो, कारण आम्ही व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल्सवर किंवा असं काउन्सिलिंग पण करतो लोकांना, आणि त्याचा उपयोग पण होतो. कारण खरोखरच समजा एखाद्या औरंगाबादमधल्या माणसाला माझ्याकडे कुत्र्याला आणायचं आहे आणि त्याला ते शक्य नाही आहे, कारण खूप मोठे कुत्रे असतात, गाडीत बसत नाहीत, पॅनिक होतात, या सगळ्या त्यांना मी म्हणेन की 90% आम्ही त्यांना गाईड करू शकतो अशा याने. तर त्यामुळे ही मॉडॅलिटी आत्ताही चालू आहे, आम्ही करतो सुद्धा. याचा प्लॅटफॉर्म जरी कोणी बिल्ड केला आणि जरी बिल्ड झाला असं, म्हणजे येस, इट इज नॉट जस्ट फोनवरती कन्सल्टेशन. बऱ्याच वेळेला असं असतं की फोनवर कन्सल्टेशन देण्यामध्ये पण काही लॅक्युने राहू शकतात. बरोबर. समजा कन्सल्टेशन झालं आणि त्याच्यानंतर त्या एरियामधला रिस्पेक्टिव्ह वेटरनरियन जो आहे त्यांच्याशी आपल्याला टायअप करता आलं तर ही ट्रीटमेंटची प्रोसेस थोडीशी स्ट्रीमलाईन होऊ शकते. म्हणजे जसं आता बाबांचा इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, बेस्ड ऑन दॅट इफ ही इज कन्सल्टिंग ऑर गिविंग कन्सल्टेशन टू समवन आणि तिकडचा कोणी म्हणजे डॉक्टर असेल जो कॉर्डिनेशनमध्ये जर करू शकला तर हे नक्कीच म्हणजे विन विन सिच्युएशन राहील. सर मग आपल्या ज्या ऑडियन्समधल्या काही लोकांचे काही प्रश्न असतील की जे त्यांना सपोज तुमच्याकडून कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करावा, त्यांनी अपॉइंटमेंट कशी घ्यावी फॉर ऑनलाईन कन्सल्ट? ऑफलाईन तर डेफिनेटली तुम्ही क्लिनिक्समध्ये अवेलेबल आहातच. आमचे फोन तसे ओपनच आहेत, नो डाऊट. फक्त एवढंच होतं की जेव्हा आम्ही केसेस बघत असतो तेव्हा इट इज नॉट पॉसिबल की आम्ही लगेच त्यांच्या क्वेरीज प्री अपॉइंटेड टाईमला कन्सल्टिंग करता येतं, काही इश्यू स्लॉट्स. म्हणजे आता आम्ही अशी स्लॉट सिस्टीम वगैरे अशी नाही आहे आमच्याकडे, बट जर काही प्लॅटफॉर्म पुढे मागे डेव्हलप झाला, आमचा पण करायचा विचार आहे, तर एक प्रॉपर आपण त्याच्यावरती बेस्ड ऑन टायमिंग किंवा काही असं ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशन, टेलिकन्सल्टेशन हे नक्कीच करतात. आजकाल व्हिडिओमुळे खूप सोपं झालं आहे ॲक्च्युली. आम्ही बघू शकतो एक्झॅक्टली की काय झालं आहे कुत्र्याला, कारण त्यासाठी प्रत्यक्ष तिथे जायची पण गरज नाही आहे. डे टाईममध्ये घेतलेले व्हिडिओज, चांगल्या लाईटमध्ये चांगल्या कॅमेऱ्याने घेतलेले व्हिडिओज आर व्हेरी हेल्पफुल आणि आम्ही त्याच्यावर सल्ला देऊ शकतो. तर थोडा डिस्क्लेमर असतो की प्रत्यक्ष बघितलेलं नाही आहे त्यामुळे हे 100% ॲक्युरेट असेलच असं नाही, परंतु नॉलेज वी कॅन डू व्हॉट एव्हर बेस्ट वी कॅन गाईड देम असं आहे. आणि त्याचा उपयोग पण होतो लोकांनी. मला एकदा गंमत म्हणून सांगतो, दोहा कतार आहे ना, तिथून फोन आला होता. एका माणसाने लवबर्ड पाळले होते आणि त्याच्या चोचीवर तो म्हणला की असं खूप ग्रोथ आलेली आहे आणि
त्यांनी तिथल्या काही वेट्सना वगैरे दाखवलं होतं, पण त्यांना काही ते डायग्नोज झालं नाही. आणि मग जेव्हा व्हिडिओ कन्सल्टिंग केलं त्यांना मी म्हटलं फक्त याला व्हॅसलिन लावा कारण त्या माईट्स होत्या आणि व्हॅसलिनने त्या मरतात. व्हॅसलिन लावल्यानंतर माईट्स ब्रीद करू शकत नाहीत. व्हॅसलिन जेव्हा त्यांच्या अंगाला लागतं तर ब्रीदिंग थांबतं त्यांचं आणि मरून जातात. सर आठवड्यानंतर त्याचा परत फोन आला की आता पुष्कळ बरं आहे. म्हणजे हे जर मी प्रत्यक्ष बघितलं नसतं तर सांगणं अवघड होतं की त्यांनी मला सांगताना सांगितलं की त्याच्या चोचीवर अशी ग्रोथ आली. ग्रोथ म्हणजे आपण ट्यूमरचा विचार करतो, परंतु अजिबातच ट्यूमर नव्हता आणि साधं माईट्सचं इन्फेक्शन होतं आणि जे सरण आठवडा 10 दिवसात बरं झालं. त्यामुळे येस, व्हिडिओ कन्सल्टिंग किंवा ऑनलाईन कन्सल्टिंग ऑल्सो. व्हिडिओ कन्सल्टेशनचा आत्ता सध्या जर बघितलं तर खूपच जास्त उपयोग होतो. कंडिशन बघता येते, बरेच लोक रिपोर्ट्स आम्हाला पाठवून देतात, त्या बेसिसवरती आम्हाला कळतं की रिपोर्ट्स पण दिसत आहेत, पेट पण दिसतोय. सो इट इज मच मोर इझी. आणि खरोखरच काही सिटीजमध्ये किंवा गावात म्हणू आपण की तिथले जे वेट्स असतात त्यांना बऱ्याच वेळेला फार्म ॲनिमल्सला ट्रीट करायची सवय असते, त्यांना छोटे ॲनिमल्स किंवा पेट ॲनिमल्सला ट्रीट करायची सवय नसते. तर त्यामुळे ते त्यांच्या नॉलेजप्रमाणे किंवा नक्कीच ट्रीट करतात, परंतु काही स्पेशलायझेशनचा भाग असतो आणि त्यामुळे जिथे आम्ही मदत करू शकतो. सर, आपले बरेच व्ह्युअर्स इंटरेस्टेड आहेत की त्यांना तुमच्याकडून कन्सल्टेशन हवं असेल, पण ते कदाचित तुमच्या क्लिनिकला नाही येऊ शकत. तर अशा लोकांनी तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करावं आणि त्यांनी कसं कन्सल्टेशन घ्यावं? सध्या जर रिसेंटली अगदीच आम्ही एक नंबर लॉन्च केला आहे. मग AI असिस्टेड तो नंबर आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला जे काही अपॉइंटमेंट जर तुम्ही त्याच्यावरती मेसेज केला तर तुम्हाला एक स्लॉट मिळू शकेल आणि जितक्यात लवकरात लवकर जमेल तेवढं आम्ही डेफिनेटली तुमची क्वेरी हँडल करू. आय थिंक सो इफ यू कुड शेअर द नंबर थ्रू आवर डेफिनेटली. तर आपल्याला ते नक्कीच आम्हाला जेवढी मदत करता येईल वी आर मोर दॅन हॅपी. सर, तुमच्या दोघांचंही खूप खूप थँक्यू की तुम्ही या पॉडकास्टवरती आलात आणि आमच्या ऑडियन्सला तुम्ही एवढे एक्सपर्ट ओपिनियन्स दिलेत आणि खूप साऱ्या टिप्स आणि गोष्टी समजल्या. अगदी बेसिक टिप्सपासून ते सर्जरीज आणि एक्स्ट्रीम इलनेसेसपर्यंत तुम्ही इन्फॉर्मेशन शेअर केलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं. थँक्यू. इट वॉज अ प्लेजर शेअरिंग. इफ लोकांना ह्याच्यापासून काही अवेअरनेस आणि नक्कीच आम्हाला आवडेल आणि फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस जेव्हा आपण, आणि प्लीज तुम्ही नंबर शेअर करा. नक्कीच. थँक्यू. थँक्यू.